आणि फक्त काम करतोय असं नाहीये, आपण एकमेकांशी कनेक्टेड आहोत. एकमेकांच्या सुखदुःखामध्ये आपण एकमेकांच्या सोबत असतो. आणि आता ॲव्हरेज एज जर बघितलं तर ते 44च्या आसपास आहे. मग आता ह्या टप्प्यावरती काय आपण एकमेकांशी बोलायला पाहिजे. आमचं अजून काहीच ठरलेलं नाही की काय बोलायचं आहे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, फक्त जेवढी सरांनी सांगितलं होतं की तुम्ही दोघांनी यायचंय आणि तासभर बोलायचं आहे, एवढंच सांगितलंय आणि असं थांबलं. त्यांना खूप वेळेस मी विचारलं की काय बोलायचं ना, काय अपेक्षित आहे तुम्हाला. तर म्हणजे फक्त तुम्हाला बोलायचं आहे. हे असं कोड्यात अडकून जसं तुम्हाला अडकवतं तसं मला आठवतं. त्याच्यामुळं आज जो विषय असायला पाहिजे तो अजून काही डोक्यात तसा लिहित नाही. परंतु मित्रांनो, आपण ज्यावेळेस हे सगळे जे अनुभव वगैरे त्यावेळेला त्या क्षेत्रामध्ये आपण आतापर्यंतचे जे सगळे अनुभव आहे त्याच्या अनुषंगाने आता या टप्प्यावरती आपण काय करायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी सुधीर टोकर सरांची थोडक्यात काय म्हणता त्याला मुलाखत असं म्हणता येणार नाही, पण एक जे चर्चा आहे त्याच्या डोक्यातले जे विषय आहेत त्याच्या डोक्यामध्ये जी संकल्पना आहे तर त्याच्याविषयी त्यांना काही प्रश्न विचारू इच्छितो. माझा दुसरा पहिला प्रश्न आहे, तो प्रश्न असा आहे की आपण सगळ्यासाठी काम करतो, हे दोन गोष्टींसाठी करतो. पहिली जी गोष्ट आहे त्याला म्हणतात आनंद आणि दुसरी गोष्ट जी आहे त्याला म्हणतात सुख. तर ह्या दोन गोष्टींमध्ये तुम्ही कसं त्याला डिफाईन करता. एकदम सगळ्यात पहिल्यांदा तर सर्व सन्माननीय MKCLचे गुरु म्हणूनच पाहतो सगळ्यांकडे आम्ही. राणी पत्रिके सर, राणी दीपक सर, वांदे सर आणि सर्व MKCLचे सहकारी आणि आपण पुरे MSCIT MKCL कार्यक्रमाचे सदस्य, तुमच्या सगळ्यांचे आभार की तुम्ही वेळ आम्हाला ऐकण्यासाठी देत आहात. प्रश्न जर चरित्रात्मक असले तर त्याचं उत्तर कसं देता येईल. प्रश्न जर व्यवसायाचे असले तर तसं उत्तर देता येईल. प्रश्न जर वैयक्तिक आयुष्यानंतर असतील कसं देता येईल. बराच असं आहे की त्याच्यापैकी कुठे एकाला धरून बोला असं ते नाही. आता सरांनी विचारलं की आनंद आणि सुख, ते अचानक असं एकदम फिलॉसॉफिकल प्रश्न थोडंसं वाटतं, पण मला माझ्या बरीनं जे वाटतं ते मी तुमच्याशी नक्की शेअर करेन. धनंजय सरांनी पार्श्वभूमी तर थोडी सांगितली आहे आणि त्यामुळं वेगवेगळ्या गोष्टीतून प्रवास करत करत आयुष्य जसं ज्या वळणावरती घेऊन जात गेलं तशा पद्धतीने पुढं मार्गक्रमण करत आनंद शोधला आणि मग सुखाची जी व्याख्या आहे ती सापडते. हातातलं जे काम आहे ते आनंदानं करा, त्याच्यामध्ये नंतर सुख दुःख हे नंतर यश अपयश अशी आपण जरूर बघत राहतो. प्रशांत दामलेचं नाटक पण आहे आणि त्याच्यात जाणं आहे. मला सांगणं सुख म्हणजे नक्की काय असतं. मुसाफिरी करत राहणं म्हणजे सुख आहे माझ्यासाठी. मग ही मुसाफिरी आता बसल्या बसल्या आम्ही स्कोरवरती लक्ष ठेवतो. भारताची मॅच चालू आहे इंग्लंड सोबत, सगळे बियाच की नामपाठ असतात, रेकॉर्ड्स माहिती असतात, तसा सगळ्या गोष्टीत आनंद, सगळ्या गोष्टीतला सहभाग हा निश्चित महत्वाचा असतोच. पण जबाबदारी म्हणून जेव्हा अंगावरती आपण कुठल्या गोष्टी शिकतो, स्वतःची विषयीमध्ये संसाराची, पैसे कमवण्याची, तर त्यावेळेला प्राधान्यानं लक्षात ठेवलं पाहिजे. मला असं वाटतं मी तसं ठेवलं ते म्हणजे प्रायोरिटी सेटिंग. जे पैसा महत्वाचा आहे तर किती महत्वाचा आहे, नाती महत्वाचे आहेत तर ते किती महत्वाचे आहे, वेगळं आयुष्य ते करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय क्षमता कॅपॅसिटीज आहेत. अचानक कुठून आपण बघतो की प्रचंड कर्ज नाडणं, आपल्या
क्षमतेपेक्षा किंवा आपल्या एकंदरीत मेहनतीपेक्षा अधिक पैशांची ओढाताण करून काही गोष्टी चालू करणं, हे करणं मला जास्त धोक्याचं वाटतं. तर टप्प्याटप्प्याने कामी करत गेलो. आता एक प्रत्येक गोष्टीतला आनंद घ्यायचा, तर त्याची रचना करत जायची. म्हणजे MSCIT शिकवायचं असेल मला, तर मी ते मलाच द बेस्ट कसं करता येईल कसं शिकवण्याचा प्रयत्न केला. ते आनंद आहे. म्हणजे आता गाडी घेताना पण चर्चा करत होतो मी की आमच्या शाळेमध्ये काल आनंद नगरी मुलांचा फन फेअर झाला. तर त्याची तयारी मुलं घरी करतात, त्या वस्तू बनवतात, त्यांच्या आई बनवतात, खपतात, आणि किंवा बाजारातनं काही रेडीमेड आहे ती विकतात. ते त्यांना बिझनेस मॉड्यूलचा एक प्रोटोटाईप त्यांच्या लक्षात यावं म्हणून आपण ते स्टॉल्स वरती दिलेला असतो. छोटासा त्यांना अनुभव असतो. पण मग आपण त्याच्यावर विचार जर केलो, उदाहरण म्हणून सांगतोय, तर जनरली सगळीकडे असं होतं. मग आपण याच्यामध्ये अजून काय करता येईल, तर सहसा मुलांना त्यांचं दुकान आहे, त्यांचं शॉप आहे, हे मार्केटिंग करायला लावलं आम्ही. 8 दिवसापासून त्यांनी वेगवेगळ्या वर्गात जायचं, त्यांनी स्वतःच्या स्टॉलचं नाव सांगायचं, स्वतःच्या स्टॉलचं स्पेशालिटी सांगायची, त्यांच्या स्टॉलच्या ऑफर्स सांगायच्या, मुलांना मार्केटिंग करायचे. आणि त्याच्यातले पण काही प्रश्न मग लहान लहान मुलं पण विचारतात की ऑफर आहे म्हणजे मग कशी ऑफर आहे, म्हणजे 10 रुपयाला जर अर्धा ग्लास असेल तर 20 रुपयाला पूर्ण ग्लास हे मुलांना माहिती आहे. म्हणजे गणिताच्या दृष्टीने बाया गेलं 3री 4थी 5वीच्या मुलांना गणित माहिती, म्हणजे 10 रुपयाला अर्धा ग्लास, 20 रुपयाला पूर्ण ग्लास. तर मार्केट तसं नाहीये. मार्केट 15 रुपयाला पूर्ण ग्लास दे, 10 रुपयाला हाफ दे. मग तो प्रश्न घेऊन तो विद्यार्थी माझ्यापर्यंत येतो, त्या टीचरपर्यंत येतो की असं म्हणाले मुलं की 10 रुपयाचा अर्धा आणि मग पूर्ण ग्लासचा 20 रुपयाला द्यावा पाहिजे, ऑफर 15 रुपयाची कशी काय परवडे. हे सुरू झालं. हे छोट्याशा गोष्टीमध्ये आपण जर त्यांनाच सहभागी करून घेतलं अधिक 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 तर ते आले. आणि अजून केलं की जे स्टॉल लावतात त्याच्या टेबलचे सुद्धा रेंट मुलांना भरायला लावले. त्याच्या कमाई ती अगोदर नाही, कमाई केली तर रेंट व्हायचे. 30 रुपये पर टेबल त्यांना रेंट न्यायला लावलं कमाई. म्हणजे की कॉस्ट टू बिझनेस, कॉस्ट टू ओनर ही पण कळली पाहिजे. आणि ती MSCIT मध्ये आपण सावंत सरांच्या तोंडून वगैरे ऐकलेली असते की तुम्हाला परवडतंय का नीट बघा पाहिजे, आणि त्याच्यानुसार तितकं पडायला पाहिजे. समाधान आपल्या क्षमतेवरती जे आहे, सुखाची जी गोष्ट आहे, आपली क्षमता वाढवण्यामध्ये सुख आहे. मला आपण असं म्हणतो धाराशिव जिल्हा आहे किंवा लातूर जिल्हा, अजून कुठले जिल्हे आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या स्वतःच्या जिल्ह्याच्या बद्दल नावटणारी काही लोक असतात आणि काही त्याच्याबद्दल अभिमानानं सांगणारी पण लोक असतात. ओके, आमच्या जिल्ह्यात असं आहे, बेस्ट आहे, हे जण म्हणतात की आमच्या जिल्ह्यात प्रॉब्लेम नाही तर आम्ही कुठं गेलो असतं. लातूरमध्ये तशी पण लोक आहेत, धाराशिवमध्ये पण तशी म्हणतात लोक. त्यामुळं असं नसतं करायचं किंवा असं करायचं असतं, असा विचार केल्यानंतर ती एक पटडीतली गोष्ट आहे. म्हणजे कसं शिकवायचं, तर असं शिकवतात ना मी तसं शिकवतो, असा बिझनेस चालवतात मी तसा चालवतो, अशी जाहिरात करतात म्हणून मी तशी करतो, दुसरे तसे करतात म्हणून मी तसा करतो. तर हा सुखाचाही शोध नाही, आनंदाचाही शोध नाही, ते वेस्ट ऑफ टाइम आहे. म्हणजे मला स्वतःचा व्यवसाय, मला स्वतःचं काम हे आवडीनं करावं लागेल आणि त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आणावा, नाविन्य आणावा. एवढा आनंद नाविन्य आणण्यामध्ये आहे. आणि आपण नाविन्य लवकर आणत नाही सर. माझा अनुभव एवढ्या वर्षांचा, 25 वर्ष झाली मी काम करतोय, नाविन्यच आणत नाही. आपण पुढे म्हणतो की आता तेच आहे ना जाहिरात, MSCIT आता MSCIT प्लस, न्यू MSCIT, प्रत्येक काही तसंच आहे. तसंच नाविन्य हे आपण आणावं लागेल. त्याच्यामध्ये नवीन अनेक गोष्टी आल्या तर ते मांडता आलं पाहिजे, जेव्हा ते कसं आणताय. म्हणून असं म्हणतात जुनी लोक सुद्धा की आपली जर खरंच तशी इच्छा असेल होण्याची एखादी गोष्ट, तर त्या गोष्टीवरती तितकं प्रचंड सखोल निरंकर असं चिंतन आणि प्रेम असलं पाहिजे. माझ्या कामावरचं प्रेम हा माझा आहे. बाजूला विचारायचं की आपण सगळेजण शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आहोत, तर दररोज किती वाचायला पाहिजे आणि नक्की काय वाचायला पाहिजे.
दिसामाची काही करीते लिहावे प्रसंगे खंडित व्हायची गुजवायची. रामदासांनी सांगितलं दररोज काहीतरी लिहा म्हणतात रामदास स्वामी. तेव्हा जेव्हा कुठले स्कूल नव्हते, फारसे कुठले इन्स्टिट्यूट नव्हत्या, काही नव्हतं, पण ते दररोज लिहा वाचा असं म्हणत होते. म्हणजे दिसामाजी प्रत्येक दिवसाला काहीतरी गेलं पाहिजे असं. मग याचं पुस्तकच पाहिजे वाचायला मला, किंवा पर्टिक्युलरली कुणीतरी ते संदर्भ दिला म्हणून ते पुस्तक वाचायचं कसं नाही. आता एक उदाहरण सांगतो की इंग्रजी बोलण्यासाठी आपल्याला इंग्रजीबद्दल असतं की मला इंग्रजी चांगलं आलं पाहिजे किंवा बोलता आलं पाहिजे किमान. काही जण असं म्हणतात की काय गरज नाही, मला कुठं बाहेर फिरायला जायचं नाही, बाहेर पेशात जायचं नाही, इंग्रजी पेशाला शिकायची गरज. दोन्ही अप्रोच असतात. एक कसं आहे की उदाहरणार्थ आपण असं करू की 36 तासांचा स्टॅम्प, 36 तास, त्याच्यामध्ये दृष्टी कशी ठेवता येईल. 12 तासांचं आपण गणना करूयात. 12 तास 12 तास 12 तास, त्याच्यामध्ये 12 तास मी कसे बघतोय तर 12 तासाची रात्र बघतोय आणि 12 तासांचे 2 दिवस बघतोय. 36 तासच आहेत माझ्याकडे. मला हे मी जगात बघितलं की काही लोक 36 तास कसे बघतात, 12 तासांच्या 2 रात्री आणि फक्त 12 तासांचा दिवस बघतात. तास तेवढेच आहेत, पण त्या तासात परत बघायचा दृष्टिकोन तसा. आपल्याला वर्तमानपत्र येतं घरामध्ये, पेपर, न्यूजपेपर येतो, तो किती वाचला जातो घरात न्यूजपेपर, आपण किती वाचतो. आपल्याकडे एक तेल लावतात सर आपण लावलेलं आहे, पण त्याची 12 पानं, त्या 12 पानांमध्ये सगळं ब्रह्मांड आहे, लोकल टू ग्लोबल सगळं दिलेलं. पण आपला इंटरेस्ट फिक्स केलेलं आहे आपण की गॉसिपिंग. आता हे रेकॉर्ड होते पण हरकत नाही, पण आपण पॉलिटिक्समध्ये इतके इन्व्हॉल्व असतो. मी आता करायचं बॅ, आता कारणांचं बसून आता मोठ्या साहेबाचं काय करते, आपल्याला याची प्रचंड चिंता असते, वैश्विक चिंता असते, हे सोडून दिलं पाहिजे. मग ते सगळं कमी केलं तर वाचनाकडे नक्की जात. दिवसाला मला असं वाटतं की माझ्या पर्सनल लाईफमध्ये, पर्सनल म्हणजे प्रत्येकात असं असायला पण असं नाही, पण वर्ष 13-14 वेळेला शाळेने मला वाचनाबद्दल पुरी लाव. काही पोरं म्हणायची की काय नसतं रे वाचायचं, काय सर सांगायचं काम करतात, विसरून जायचं असतं. पण मग आम्ही ते वाचायला चालू केलं. वर्ष 13-14 पासून तर वर्ष 25-26 या साधारण 10-11 वर्षाच्या काळामध्ये 800 पुस्तकं वाचण्यामध्ये आधी माझ्या. सरासरी जर पाहिलं आपण तर आठवड्याला 1 पुस्तक. आणि नेमका तो काळ असा असतो की तिथूनच आपण बाहेर फिरत राहतो जगावरून. साध्या भाषेमध्ये भौलक गिरणं असं आपण म्हणतो, नेपोविषयांसाठी मुलांसाठी तर तसे शब्द वापरले जातात. तर त्याच काळामध्ये पुस्तकांचा सन्न एवढा आला की लक्षात असं आलं की आपल्याला वेगळं करायचं असेल तर त्या प्रत्येक विषयाची उंची किती आहे, घटकाची उंची किती आहे ते समजून यायला लागतंच. किमान म्हणजे मी आज विचार करेल तर किमान 20 पानं रोजची पुस्तकाची जरी वाचली तरी आठवड्याला 100 पानं होतील, 2 आठवड्याला 200 होतील, महिन्यातून 1 पुस्तक. आणि ते पण विरंगुळा म्हणून वाचा. मोटिवेशन वगैरे प्रत्येक वेळेला वाचलं पाहिजे असं नाही. एखाद्या आता जसं की विश्राम मेडेकरांचं पुस्तक आहे किंवा मधुमंगेश कर्णिकांचं पुस्तक आहे, मी त्या काळात वाचलेली पुस्तकं सांगतो. आता मधुमंगेश कर्णिकांचं समजा जुईली पुस्तक आहे, पूर्ण कोकण तुम्हाला उभा करतो माणूस. आणि त्याच्यामध्ये एक छान कथा, संसार कथा प्रेम करतात त्याच्यामध्ये सांगतो. विश्राम मेडेकरांचं रणांगण सारखं पुस्तक आहे. आपण जे टायटॅनिक सिनेमा पाहिला तो 1920 साली जे टायटॅनिक घडलं त्याच्या आसपासच, त्याच्या आधी खरं तर रणाचं लिहून ठेवलं बेडेकरांनी. आणि त्याच्यामध्ये सुद्धा युद्धाची कथा आहे आणि शेवटी ते बोटीवर जाण्याची त्याच्यामध्ये कथा आहे. बॉब आणि हार्टा तसे नायक आहेत. फार अप्रतिम कथा आहे, ती खेळवून ठेवते कथा. त्याच्यामध्ये 1 शब्दाचं 1 रुपयाचं मोटिवेशन नाही आहे, पण जीवन जगत असताना भरभरून जगायचं जे काही आपल्याला मिळू शकतं इतके सुंदर कॅरेक्टर मिळतं, ते झालं पाहिजे. आत्ताला करतं ब्रेन रॉट नावाची कॉन्सेप्ट झाली. असं म्हणजे मेंदू आपला सगळा हा मिसफायर होतो आहे रील्समुळं. रील्स खास कर, आता फेसबुक, इन्स्टा, यूट्यूब किंवा स्नॅपचॅट या सगळ्या गोष्टीच्या मध्ये एक सगळ्यात मोठं विषारी रसायन आहे ते म्हणजे रील्स. ते कारण असं की दर 30 मिनिटं, 10-30 सेकंदाला, 17 सेकंदाला किंवा 1 मिनिटाला ते तुम्हाला प्रचंड नवी विषयात घेऊन प्रचंड 10 मिनिटं रील्स बघत असताना 10 रील म्हणजे काहीच नाही आहेत.
आपण 30-40 रील्स बघतो, सलग 30 मिनिटं जातात, अर्धा तास जातो, सकाळी जातो, संध्याकाळी कधी पण जातो, पण त्याचं मिसफायरिंग होतंय मेंदूमध्ये. कन्सेप्ट जर आपण पाहिली तर आपल्या बिंदूला प्रचंड कन्फ्युजन्स होतात, डेटा स्टोअर कराय प्रचंड कन्फ्युजन्स, आणि त्यामुळं आपल्याला जो थकवा यायला पाहिजे तो येत नाही, शीन येतोय या सगळ्या सोशल मीडियाच्या साथ. आणि वाचनाने तुमचा शीन जातो. मग तुम्ही पेपर चांगलं वाचा किंवा पुस्तक वाचा. दुसरी गोष्ट फार दुरावस्था झाली, थकवा आहे ना. शीर आणि थकवामध्ये फार फरक आहे. आजी थकली बाई म्हणते वगैरे, आणि सून फार शीन आलाय म्हणते. कारण ती साखी मोबाईल मेंदूला थकवा येणं ही शीन आहे, आणि शरीराला थकवा हा थकवा एक्झरसाइजेस. मग हे इम्प्लिमेंट करणं आपल्याला खोबीनं करता आलं पाहिजे. म्हणजे सहज इच्छा जपतो की रात्री 9 वाजताला जेवत असेल तर मी माझ्या कुटुंबासोबत जेवण प्राधान्याचं करतो. तिचं पण वाचन करायचं तर आता करता येतं. गप्पा टप्पा अशा होत राहतात. आज मुलांची स्कॉलरशिपची परीक्षा आहे, 5वी मुलांची, तर त्या घरामध्ये सकाळी उठल्यापासून त्याचं सेलिब्रेशन झालं पाहिजे किंवा त्याच्यावर इत्तेशा घातलं पाहिजे की तू तुझं असं होत नाही की खरं पुढचे मध्ये. पण वाचनाने आपण निश्चितच जो आहे तो समृद्ध होतो. आणि मी असं म्हणेन की शीन घालवण्यासाठी रील्स नाही, वाचन केलं पाहिजे. हे फार जबरदस्त सांगू शकतो. जे अजून एक जे कन्फ्युजन आहे ते सगळ्यामध्ये आपल्यामध्ये असतं, ते म्हणजे करिअर आणि लाईफ ह्या दोन गोष्टींचा बॅलन्स बहुतच लोकांना साधता येते. आणि त्याच्यामुळं एकतर म्हणजे नेहमी सेंटरमध्ये असणं किंवा सेंटरपर्यंत न फिरकता, अशा दोन टोकाच्या स्थितीमध्ये आपण सेंटरमध्ये म्हणजे कुठले आपला जो काही बिझनेस त्याच्याकडं. आणि ज्यावेळेस आपण आपल्या व्यवसायाकडे नसतो किंवा सेंटरमध्ये असतो त्या काही वेळेला आपण लाईफमध्ये तरी बिझी असतो का किंवा लाईफकडे तर लक्ष देतोय का, असा एक प्रश्न जो आहे तो निर्माण होतोय. तर लाईफ आणि करिअर यांचा बॅलन्स कसा साधायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हे अनुभवातनं सांगतो. वाचन कवी ऐझनहोवर नावाचा एक खूप मोठा मॅनेजमेंट गुरु होऊन गेले ऐझनहोवर. त्यांनी 4 प्रिन्सिपल्स दिले. म्हणजे प्रायोरिटी सेटिंगच्या पद्धतीने विचार केला तर बॅलन्स जेव्हा म्हणतो तेव्हा त्याला प्रायोरिटी हा शब्द लागला पाहिजे. लाईफ अँड वर्क बॅलन्स, लाईफ काम आणि आयुष्याचं बॅलन्स, हे सगळं काय करायचं. आता सर म्हणाले की गेला तर 24 तास 24 मिनिट सेंटरमध्येच, आणि नाही तर मग सेंटरकडे का लक्ष नाही तर मग लाईफमध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत, हे अडचणी आहेत, किंवा हे उत्सव आहेत, सण आहेत, समारंभ आहेत, माझ्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आहे, ते निभावत मी पिचून गेलो म्हणून माझं सेंटर मागा पडलं, माझा बिझनेस मागा पडला. ठेव याच्यावरती प्रायोरिटी सेटिंग ऐझनहोवरनं फार सुंदर सांगितली. पुन्हा तो मुद्दा फार चांगला आहे. म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये जेव्हा ते मी तसा फेस करत होतो तेव्हा मी ते शोधत गेलो. या प्रश्नांची उत्तरं गुरूंकडनं मिळते, अनुभवातनं मिळते, मित्रांकडनं मिळतील, पुस्तकाकडनं मिळतं. मला जास्त पुस्तकं कट मिळाली उत्तर जास्त करून. ऐझनहोवर वाचताना मला असं कळलं की ऐझनहोवरने असं 4 ब्लॉक केले. त्याच्यामध्ये दिलं की अर्जंट गोष्टीची यादी करा, महत्वाच्या गोष्टींची यादी करा, दुसऱ्यावर सोपवता येतील अशा गोष्टींची यादी करा, आणि ज्या गोष्टी करायच्या नाहीत त्याची पण यादी करा. आणि ऐझनहोवरने सांगितलं अर्जंट गोष्टीची यादी करण्याच्या आधी ज्या गोष्टी करायच्या नाहीत त्याची यादी करा, तुमच्याकडे भरपूर वेळ शिल्लक नाही. ऐझनहोवरचं मॅनेजमेंट सुंदर आहे, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट, की लेट अस लिस्ट आउट व्हॉट नॉट टू डू इन लाईफ अँड देन यू विल फाइंड आउट अ सर्टन ऑर एम्पल अमाऊंट ऑफ टाइम. प्रचंड वेळ आयुष्यामध्ये तुमच्याकडे शिल्लक राहील. तुम्हाला असं वाटेल की ह्या वेळेचं करायचं काय. ऐझनहोवर असं म्हणतो, लेट अस लिस्ट आउट व्हॉट नॉट टू डू इन लाईफ. शेवटचा ब्लॉक त्यांनी 4 गोष्टी सांगितलेल्या, आणि मग तो शेवटला येतो. मग काय करायचं की दुसऱ्यावर सोपवता येतील अशी कामं. म्हणजे फॉर एक्झाम्पल की सेंटरमधलं काउन्सिलिंग आहे, तुम्हीच काउन्सिलिंग करायला पाहिजे असं ना.
तुमच्याकडे काउन्सिलिंग हे सेम प्रोसेस आहे. हे कोर्स आहे, खूप छान काम करता इतिहास सांगायला आपल्या सेक्टरचा, आणि ते चांगलं सांगायचं काम आहे. तुम्ही सांगायला पाहिजे हा दुराग्रह आहे. लेट अस स्विच इट. FKC आपल्याकडे तो डेस्कटॉप दिलाय, त्याच्यावरती तर भरपूर काही करून दिले, लोकांना सांगण्यासारखं डिझाईन्स आहे, सगळं आहे. तर तुमचे भोवताली एवढे लोक आहेत ना, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी किती शेअर करता येईल. म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी म्हणतो किंवा बस स्टँड वरती एका माणसाकडे पार्सल द्यायचंय, ते असं म्हणत की ड्रायव्हरकडे द्यायचंय आणि तो पार्सल घेऊन सोलापूर तुम्हीच जायला पाहिजे असं नाही. तर तुम्ही तुमच्या हाताखालच्याला बहीण गावाला कोणालाही सांगू शकता, किंवा कुणीतरी रोज तिकडे जातो त्याच्याकडे देऊ शकतो. म्हणजे लेट अस लिस्ट आउट व्हॉट इज टू बी हँड ओव्हर टू द अदर पीपल. तुमच्या अशा वेळा म्हणजे डेलिगेट करणं, ज्याला आपण काय म्हणतो डेलिगेट. लेट अस डेलिगेट द टास्क, आणि तितकं करत आलं पाहिजे. मागे सावंत सरांनी एकदा बोलत फ्लो मध्ये सांगितलं होतं, आणि मी ते परत पुढच्या 15 दिवसानंतर लोकसत्तेच्या संपादकीमध्ये पण वाचलं. गिरीश कुबर यांचं लेखन छान असतं लोकसत्ते संपादकी. तर त्यांनी ते फार छान वाक्य वापरलं. ते म्हणजे की एखाद्या व्यक्तीचं यश हे ते व्यक्ती असेपर्यंतच असतं. म्हणजे इव्हन आपण असं म्हणतो कुठल्या गोष्टीमध्ये, एखाद्या कुटुंबाचा प्रमुख आपण सगळं आपल्याला असं वाटतं की मी सेंटर ऑफ द अट्रॅक्शन असलो पाहिजे, किंवा मला सगळ्यांनी मान दिला पाहिजे, सन्मान दिलं पाहिजे, माझ्याशिवाय पान हलता कामा नये. ही एक व्यक्ती केंद्रित असणारी व्यवस्था, आणि दुसरी व्यवस्था केंद्रित असणारी व्यवस्था. आयझनहोवर हे शिकवतो की व्यक्तीची जी प्रगती म्हणजे काय. आयझनहोवर सांगतो की व्हॉट इज प्रोग्रेस. प्रगती म्हणजे व्यक्तीची जागा व्यवस्थेनं घेणं म्हणजे प्रगती. आणि किती सुंदर शब्द लावून दिलाय त्यांनी, लाईन लावून दिली, वाक्य काढून दिले की व्यक्तीची जागा. तुम्ही अशापर्यंत तुमचं फार ना आहे. माझा नेटिझन्स आहे, तर नेटिझन्स मी असेपर्यंतच राहतो. मग आपल्याकडे शाहू महाविद्यालयाचं चांगलं माहिती आहे सगळ्यांना. आता त्याचे डायरेक्टर्स प्रमुख सूत्रधार अनिल जाधव सर आणि गोपाराव पाटील सर त्या आता नव्वदीमध्ये आहेत. काल बरोबर एका समारंभाची त्यांनी गोपाराव पाटलांसोबत मध्ये झाली. चांगली तल्लख बुद्धी आहे. 90 वर्षाचा माणूस लक्षात ठेवतो म्हणजे सगळी बोलतो. पण ते बोलून त्यांनी खंत दाखवली व्यक्त केली. ते त्यांच्या संस्थेमध्ये काही भांडणं वगैरे त्यांनी खंत व्यक्त केली की आम्ही आमच्या संस्थेमध्ये व्यवस्था चालवण्याची चोख अशी यंत्रणा करण्यामध्ये सध्या तरी चाचपड होतं. 90व्या वर्षी ही व्यक्ती म्हणते की शाहू कॉलेजमध्ये आम्ही व्यवस्था निर्माण करण्यामध्ये जरा चाचपडत आहोत. कारण आम्ही आता 2 वर्षात 4 वर्षात जाऊ कदाचित, आणि कदाचित आम्ही तिथं पार्टिसिपेट तसंही करू शकत नाहीत आज सुद्धा. बघ जे 55 वर्षांचंच नव्हतं कॉलेज, फक्त व्यक्ती केंद्रित राहिलं तर ती कोलॅप्स होऊ शकतं. आणि म्हणून मग व्यवस्था, मग ते डेलिगेशन ऑफ द टास्क फी जे आहे ते आपण करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे महत्वाच्या कामांची यादी. आपल्या आता मला येस सर नोवरती तुम्ही सांगू शकाल की महत्वाची कामं कोणती पडती. तुमच्या मते कोणती कामं असतील महत्वाची आपल्या आयुष्यामध्ये. मुलांचं शिक्षण, असं आता अजून काय बँकेचे हप्ते, किंवा असं काय असतं शकते अशोक अनेक महत्वाची काम. सेंटर हे महत्वाचं काम आहे. हो हे बरोबरच. आणि महत्वाच्या कामाचं नियोजन ॲझनवर सांगतो परत की तो म्हणतो की कामं महत्वाची असतात, पण ती आपण जर टाळत गेलो त्याच्यावर फोकस करणं तर ती अर्जंट होतात. लाईटचं बिल येतं बघा महिन्याला आपले काही, आपण पहिल्यांदा काय बघतो किती रुपयाचं बिल हे बघत नाही, लास्ट डेट काय. आणि कदाचित ती लास्ट डेट कळून जाते, पुन्हा 50 रुपये 100 रुपये दंड भरतोच. अर्जंट होतं, तर मला अर्जंट काम आहे. अर्जंट आपणच करून ठेवलंय आयुष्यात. अर्जंट काहीच नाहीये, काहीच अर्जंट नाही आयुष्यात, काहीच नाही अर्जंट. टास्क सेट करून ठेवायचे, आपल्याला त्याच्या प्रायोरिटी सेट करून ठेवायचे. त्यामुळं अर्जंट ह्या कॉलममध्ये काहीही नसलेला माणूस आयुष्यामध्ये यशस्वी आयझनहोवरचा प्रिन्सिपल आहे. नथिंग टू बी अर्जंट इन युअर लाईफ, इतकं आहे. आणि तुम्ही जे करायचं नाही ठरवता, 2 ब्लॉक्स खूप सुंदर आहे. काय करायचं नाही आणि अर्जंट काहीच असणार नाही. महत्व आता उदाहरणार्थ उलट घेऊ आपण थोडंसं. आपल्याला व्यायाम केला पाहिजे, महत्वाचं आहे, बरोबर आहे की नाही. आता सुखाही नाही आपण विचार करू,
की अगदी न चुकता रामदासस्वामी 1200 सूर्यनमस्कार रोज झाले. 1200. ते वर्ष 2 शून्य कमी होत गेली काळाच्या प्रवाहामध्ये आणि 12 सूर्यनमस्कार मला पण काळाच्या प्रवाहामध्ये 12 सूर्यनमस्कार सुद्धा होत नाहीत. कारण महत्वाचं आहे नाही, उद्यापासून सांगत कटायचं आणि करायचंय, बिलकुल बिलकुल करायचंय. जोपर्यंत डॉक्टर सांगणार नाही तोपर्यंत फिरायला जाणार नाही. अर्जंट आहे आता. मस्त आहे हे फिल्म, मस्त आहे मस्त आहे. आपण प्रेमच करत नाही स्वतःवरती. आपण असे म्हणत नाही एका दिवशी मरून जायचं मग गटरात दिसतो का बघू एखादं, नाही म्हणतच. आपण असे करत नाही, मग काहीतरी डिसिजन घेऊन टाका ना. कधी मारायचंच मग आज मरू, ती धाडच नाही. आज मारायचं जगायचं तर आहे, पण मग जगायचं कसं आहे याचा काहीही आरसा समोर नाही केला. आणि तो आरसा म्हणजे तो प्लॅन आहे. सरांनी प्रश्न विचारला की वर्क, काम आणि आनंद, काम आणि कुटुंब, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तिकडे जायचा विचारच करायची गरज नाही पडत. मी 2 गोष्टी जर केले ना की काय करायचं नाही ही लिस्ट. फॉर एक्झाम्पल की मी सोशल मीडियामध्ये दुसऱ्याच्या क्लिप बघत नसणार नाही. डिसिजन आहे, डिसिजन आहे. मग पुस्तक वाचायला वेळ मिळू शकेल, नका मिळू देत हरकत नाही, कोण काही कामं करायला वेळ मिळेल, काय हरकत नाही. आणि हे केलं तुमच्यातूनच एक म्हणून मी सांगतोय की अशा ज्या वाटा असतात ना त्या फार लागत नाही. गट्स विट्स असे काही मोटिवेशन आणि मोठं करायचं आहे. लोक आता किती प्रचंड म्हणजे त्याला काही गृहीतच नाही असे लोक कमाई करतात. कमाई हे पॅरामीटर नाही आहे आपल्या आनंदाचं. आपल्या आनंदाचं पॅरामीटर आहे की आपल्याला लवकर कळायला पाहिजे काय नाही करायचं आणि अर्जंट कुठलीच गोष्ट होऊ द्यायची नाही. बिल आलं भरलं, मी बालू सर आणि पत्रिके सरांना सारखं ऑब्झर्व करतो, फॉलो करतो. अजूनही मला आठवत तिथे की 1 तारीख 2 तारीख जी काही तारीख असते त्या तारखेला की लाईट बिल तुम्ही भरलेलं आहे, हे लास्ट डेट वगैरे त्यांनी बघितलंच नाही. बिल आलं नाही म्हणून फोन केलाय, मागचं पीक आलं नाही, द्या माझं ते तारीख आहे, बिल भरून मोकळं व्हायचंय मला. कधी भरायचं आहे लास्ट डेट. शाळेपासून आपल्याला परंपरा असते. त्यामुळे मग तारीख येते, सूचना येते की या तारखेला 10वी बोर्डाचा वगैरे वगैरे फॉर्म भरायचा, तिची लास्ट डेट अशी अशी. घरी जाऊन आपण लास्ट डेट सांगितलेली आहे. वाय माय शुड वेट फॉर दॅट. दॅट नथिंग टू बी कन्वर्टेड इन टू अर्जंट. असू शकतं अज्ञात गोष्ट असू शकते, अर्जंट नसायला पाहिजे असं नाहीये, पण आपण ठरवलेल्या गोष्टी ज्याला महत्व आहे त्याला प्लॅन करून एक्झिक्यूट करायला तुमच्याकडे भरपूर वेळ असतो. म्हणजे महत्वाच्या गोष्टीसाठी खूप वेळ आहे. हेल्थ महत्वाचे आहे आणि निसर्गाने आपल्याला इतका वेळ दिलाय ना त्या हेल्थवर काम करायला, प्रचंड वेळ दिलाय, त्याचा सोन नाही करत आहोत. अर्जंट खाल्यावर मग त्याचा विचार करतो की कोणती टॅबलेट सकाळची, कोणती दुपारची आहे, कोणती संध्याकाळची आहे. मग शुगर म्हणतात साखर नाही चालेल मला, मग हे नाही चालत, मग हे नाही, सगळं चालू होतं. आणि आपण त्या टप्प्यावर त्या विषयामध्ये उलाढायचं सुखी आहोत की 35, 40, 45, 50 मध्ये आपण पोहोचलो, अजून अटॅक नाही, काय नाही, काय नाही, शुगर नाही, बऱ्याच जणांचा आहे, चांगला आहे. पण म्हणून मग आपण ते दुर्लक्ष करायला कोणी चालू करतो. आता काय राहिलं आपलं ओळखी, 55 वर्षाचं वय झालं, आता झालं, आता 60 आलो, आता झालं, असं विचार करतो. तर जसं मला कधी वाटलं नाही वयाचा संपर्क संबंध कधी लागायची गरजच नाही पडली. आणि म्हणून प्लॅन ही गोष्ट आहे. उस्मानाबादमध्येच सावंत सरांनी सांगितलं होतं की त्यांना प्रश्न विचारला असता की तुमच्या आयुष्याचे मॉडेल कोण आहेत, रोल मॉडेल्स. पहिल्यांदा प्रश्न विचारला मी, पहिल्यांदा सावंत सरांना ऐकत होतो. त्यांनी सांगितलं रोल मॉडेल्स की महात्मा गांधी आणि अमिताभ बच्चन हे माझ्या आयुष्यातले रोल मॉडेल्स आहेत. 2 रोल मॉडेल्स, 2 वेगवेगळे टोक होते. काय माणूस सर, एक बाजूला महात्मा गांधी रोल मॉडेल म्हणतो, लगेच म्हणतो अमिताभ बच्चन. सावंत सर आपले विचार करत गेलो का म्हटलं असेल असं. आणि मग स्ट्रॅटेजिकली अपयशातून यशाकडे, यशाच्या यशस्वीग्रहावर असताना सुद्धा डाऊन टू अर्थ सगळ्या गोष्टी बरोबर होऊन गेली. त्या अमिताभ बच्चन त्यांना वाटतात करंट एरामधले आदर्श. आणि वैयक्तिक जीवनामध्ये जीवन साधं राहणीमान या गोष्टी या सगळ्यासाठी मग गांधीचं कदाचित ते नाव घेत असते. त्या वेळेला ऐकलं तर त्या थोरापोटीचे आपण ऐकून सोडू केलेलं नाहीये. मी सोडून दिलेलं नाही, तुम्ही पण सोडून दिलं नसतंच म्हणा. तो ही फार समग्र आहे. म्हणजे मी जर तुम्ही प्रश्न विचारला ना की हाऊ टू बॅलन्स, तर मी असं म्हणेन की लेट अस कट द थिंग्स व्हॉट नॉट टू डू अँड लेट अस, असं की जे प्लॅन करायचं ना महत्वाच्या गोष्टी त्याचा सुंदर प्लॅन करा, भरपूर वेळ आहे.
आणि ते एक वेळ निघून गेली, महत्वाच्या गोष्टी करण्याची वेळ निघून गेली की ते वरच्या टेबलला जातात अर्जन्सीच्या टेबल. महत्वाच्या गोष्टी अर्जंट होऊ द्यायच्या नाही. हे यशाचं मंत्र आहे, तुम्हाला नक्की सांगेन. एवढं लाईफ अँड वर्क याचं बॅलन्स पासून दर हर लोक. मला अजून एक जे विचारायचं ते म्हणजे जनरली आता तुम्ही मी जर साधारणपणे 90च्या पिढीचे लोक आहोत आणि हे थोडीशी अजून एक 5-10 वर्ष प्लॅन आहेत सगळी. तर आपण अशा अनेक जनरेशन्स बघितल्यात आणि आता तर कुणा 2025 असून पिठाच्या देशात सुरू झाले. आता ह्या सगळ्यांना आपण सोबत घेऊन चाललो आहोत किंवा त्याच्यासोबत आपण राहतो आहोत. मग एका बाजूला अतिशय रिजिड असणारे आपले आई वडील प्रत्येक गोष्टीमध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूला अतिशय फ्लेक्झिबल असलेली आपली मुलं, म्हणजे डिसिजन मेकिंग कमी असलं तरी सुद्धा, किंवा एका बाजूला सगळे निर्णय घेणारे काही वडील आणि दुसऱ्या बाजूला सगळे निर्णय घेणारी आपली मुलं, असे दोन सिच्युएशन्सना आपण म्हणजे सामोरे जातो आहेत. तर ह्या ज्या जनरेशन्स आहेत ह्याच आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये एका बाजूला एका tegलेले आई वडील पण आहेत आणि दुसऱ्या बाजूला सगळे शिक्षण देतात ते मोठे होतात ते मुलं पण आहेत. तर आता ह्या दोन्हीमध्ये जे एक फ्लेक्झिबिलिटी वर्सेस जर आपण रिजिडिटी म्हणून, तर हे आपण मॅनेज करण्यामध्ये काय भूमिका आपल्या असायला पाहिजे. कारण दोघांनाही आपल्याला दुखवायचं नाहीये किंवा दोघांना पण आपल्याला सोबत तो द्यायचं आहे. म्हणजे सिनियर आपल्या सिनियरला आणि आपल्या ज्युनियरला असं आपल्याला म्हणायचं. त्याचं हे सगळं सांगत असताना असं मला सांगा असं वाटतं की हा जसा प्रश्न आहे, मी माझ्या आईवडिलांच्या घरी राहतो आणि माझ्या घरी माझी मुलं राहतात. हे लाईन थोडंसं पुन्हा एकदा सांगतो. मी माझ्या आईवडिलांच्या घरी राहतो आणि माझ्या घरी माझी मुलं राहतात. हा जो कंट्रोल आहे तो फ्लो कंट्रोल आहे. आपण सहज म्हणतो की आईवडिलांचं काय, आईवडील माझ्या जवळच असतात आपण म्हणतो, पण मी असं म्हणतो की मी आईवडिलांजवळ असतो. म्हणजे त्यांच्या गोष्टी ऐकतच जाव्या लागणार, ते आपल्याला वळण तसं आहे. म्हणजे एखाद्या कुंडीमध्ये मला न आवडणारी झाड जर लावलं असेल माझ्या वडिलांनी तर ते छान आहे वडिलांनी लावलेले. एखादी वस्तू वडिलांनी ती उतरून इथं आणून ठेवली, एवढ्या भर चौकात कापून म्हणतो ठीक आहे, ते वडिलांनी ठेवलेली आहे, त्यांना मान्य करायचं. आपण त्यांच्या घरी राहतो, आपण जर त्याला जर काढी केली तर ते दुखावत. तुम्हाला साधं कळत नाही का कुठं हवं कुठं ठेवावं कसं करावं. सहज आपण तोंडून म्हणतो सहज एखाद्याला. मी म्हणत नाही, मी शिकलो ते, मी पूर्वी म्हटलं एकदम त्या वेळेला, पुन्हा मला असं कळलं की ते दुखावतं. त्यांना वाटतं की तुला मला काहीच पटत नाही ना, आणि म्हणून मी ते त्याच्यावरती विचार करून दिलं. मला 40च्या नंतर आयुष्यामध्ये 38-40 वर्षाच्या नंतर मग हे सोडला. म्हणून आजही मी माझ्या आईवडिलांकडे राहतो, या भूमिकेतूनच बघतो, मला चिंता वाटत नाही. मग बरोबर, म्हणजे मी तसा मालक नाहीये त्या गोष्टीच्या, त्या घराचा. आई वडील माझे आईवडिलां माझ्या घराचे परिसराचे काही अंशी माझ्या आयुष्याचे मालक तेच आहेत. त्यांना सुख समाधान तसं कळत, पैसे मागत नाही त्यांच्याकडे समाधान त्याला देत आहे. आता सर म्हणतात की तुमच्या पुढच्या पिढीचं तुम्ही कसं करता. प्रचंड IQ असणारी आपली पुढची पिढी आहे. IQ कितका डेव्हलप झालाय की त्याच्या नादामध्ये त्यांचा इमोशनल कोशंट, सोशल कोशंट हा मात्र डेव्हलप होण्याचा वाचून राहिलेला आहे. आपला सोशल कोशंट फार जबरदस्त आहे. आपल्या घरी रोज भांडणं आणायचं आपण लहानपणी, रोज बनण्यापेक्षा चालायचं, असं केलं तसं केलं, असं केलं तसं केलं. आपण 2 द्यायचो, 2 घेऊन यायचो. बाहेर समाजाच्या बाहेर अखेर जायचं ना, हरली आहेत पैसे दिले तरी खेळायला द्यायला जावेत, अशी पण अवस्था नाही. थोडंसं आपण दोष आपल्याकडं काही घेऊ की त्याच्याकडं ठेवू. म्हणजे लहानपणी त्याला जर आपण आपल्याकडे पहिल्यांदा मोबाईल, त्यावेळेला आपली मुलं लहान होती, त्याला गप्प करण्यासाठी मोबाईल दिला असेल, आता त्याच्याकडनं काढून घ्यायचं असेल तर मुश्किल जाते. आपणच दिलाय ना खरं की त्याच्यातली गोष्ट येते. त्यामुळे मोबाईल वापरायचा नाही असं म्हटलं की गाडी बिघडणार आहे. त्याच्यातच प्रायोरिटी पण येते की तुला तो म्हणतो की मला खेळायला जावं आहे, ठीक आहे खेळायला. आपण अडवतो, पहिला अभ्यास नंतर खेळायला जा, म्हणजे त्याला आपण पुन्हा आपल्या घरामध्येच वाजवतो. तसं म्हणतो पालक आणि मालक हे शब्द फार महत्वाचे.
ते मालक वरती दोन्ही बाजूला कट मारावं लागतं आपल्याला, इकडं सुद्धा थोरल्या लोकांसोबत सुद्धा आणि आपल्या मुलासोबत सुद्धा. म्हणजे त्याचे पण पालक आपल्याला व्हावं लागतं, कारण त्यांना आता सांभाळायचं आपल्याला नाही, आणि याचेही पालक आपल्याला व्हावं लागतं, कारण त्यालाही आपल्याला सांभाळायचं आहे. भारतीय संस्कृतीनुसार तर आपण कोणाला सोडत नाही, जे मोकळं सोडत नाही, वाऱ्याला सोडत नाही, बाहेर पाठवत नाही, असं आहे. केवळ दोन्हीकडे पालकाची भूमिका आहे. मालकाची भूमिका आली की अडचण होते. त्याला काय शिकायचं आहे हे मित्र पण नक्की बघतो. थोडे कसं आहे म्हणून मी काही गोष्टी घरी पण केल्या मुलांच्या बाबतीमध्ये, की संध्याकाळी खेळून आल्याशिवाय किंवा धावून पडून सायकलिंग केल्याशिवाय, थोडक्यात तसं म्हणू की त्यांचा शर्ट घामाने दिसल्याशिवाय संध्याकाळी घरात कुणीच जेवायचं नाही, असा एक आम्ही नियम केला. त्यांचं पूर्ण घामाना दिल्याशिवाय. दोन्ही लेकर, मुलगी आता डॉक्टर होते फायनल इयरला आणि मुलगा IIT बॉम्बेला शिकतोय. दोघांचं असं सूत्र होतं, म्हणजे 12वी पर्यंत तरी सूत्र होतं त्यांच्या, 12वी पर्यंत, की घाम आला पाहिजे. मग दिवसातून एकदा सकाळचा असो वेळ तर सकाळी वेळ मिळायचं नाही, संध्याकाळी आला तर त्याला रात्री 9ला येते घरी, 9 ते 9:30 त्याला पुन्हा सायकलिंग पळवायला लाव. घाम आला पाहिजे आम्हाला, नाहीतर मग आम्ही घरात कुणी जेव मारण्याचा नियम केला होता. आणि मी बऱ्याचदा अण्णांना, सत्पत्रिके सरांना, संधी सरांना, मी सरांना बऱ्याचदा 9 वाजले की मी चलू का पुण्यात, लातूरमध्ये सुद्धा बसल्याच्या नंतर. त्याचं कारण असं असायचं की 9 ते 9:30 हे आमचा सुद्धा घाम काय वेळ असायचा. संध्याकाळचा मुलांसोबत फिरा, पळा, काही करा, घाम आला पाहिजे. काही दरवाजासमोर बॅडमिंटन खेळा अर्धा तास, प्रचंड घाम येतो, काय प्रॉब्लेम नाही. त्याला फार जिमला जायला पाहिजे, फार काम केलं पाहिजे. अशा काही गोष्टी केल्या, सहज सुचल्या म्हणून केल्या, पण ते आपण काय सुचतं सगळं शहाणपण, पण आपण म्हणतो आता परितत्ता आपण कशाला करायचं. ती फार मोठी भिंत आहे, आणि ती भिंत आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये, आपल्या प्रगतीमध्ये आडवी येते. आता सोशल मीडियापासून त्यांना बाहेर कसं ठेवायचं आहे, किंवा कम्प्युटरपासून नाही ठेवता येणार आहे. आता शाळेमध्ये मी प्रॉब्लेम फेस करतोय की 1ली, 2री, 3रीच्या मुलांच्या पालकांच्या समक्ष मुलं समोर बसली आहेत, पालक मागं बसली आहेत, मी खंत, आणि ती मुलं खरं बोलतात, लहान मुलं थोडीशी सांगत राहतं. त्याला विचारलं इंस्टाग्राम बरोबर आहे रे, 100% वर नेहतात 1ली-2रीच्या, 100%. अजून काय काय रे, एक स्नॅपचॅट सांगितलं, एकाने फेसबुक, एकाने युट्यूब, काय काय करतात, काय काय नाही, आणि सगळं माझं आईवडील बसलेले. फजिती करायची म्हणून नाही, पण मी म्हटलं तर उठवलं, काय रे तुला कसं काय माहिती आहे इंस्टाग्राम, म्हणजे फोन मम्मी शिकवलं लगेच. आता आली का पंचायत, मम्मी शिकवते त्याला किंवा पप्पा शिकवत असते, मम्मीचा दोष नाही, पप्पाचा नाही, पण ते त्या वेळेला आपण सहज करून जातो कृती, नंतर ते अडचणीचे ठरू शकतं. आणि म्हणून डिटॉक्स खूप जबरदस्त पाहिजे. आता नवीन गोष्टी येतात समजा पुन्हा, ते पूर्वी नव्हतं. असं करून काय उपयोग आहे, आपल्याला मोबाईल द्यावंच लागेल काढून बाहेर, त्याच्याशिवाय नाही भेटणार ते मुलांची गोष्ट, त्या मोकळावी. आपली पुस्तकं घरात वाट बघतायत, पण आपण मोबाईलमध्ये जर जमलेले असू तर मुश्किल होतं. तर मग फार डेंजर इलेमेंट आहे मोबाईलमध्ये, सगळ्यांसाठीच आहे विषय. मग आता मुलांना हाताळताना त्यांच्या कलानं कसं घेता येईल, ते कलानं म्हणजे लाडानं आहे, बरं का. काहीतरी त्याला आपण ठेवलं पाहिजे. आपला पालक असण्याचा अधिकार आपण गमवता कामा नये. आपण त्याचे पालक आहोत, ते गमवता का म्हणते, नाही तुला हे नाही करायचं, मी नाही लिहू शकत आहे, मला वाटतं की तुझं बरोबर नाही आहे, सोडून दिला. त्याच्यावरती आपण आपला अधिकार थोडासा गाजवलाच पाहिजे. तो अधिकार हळूहळू तुला काढून घेईल आपल्याकडनं. लातूरचं सांगतो, तुमच्याकडच्या थोडी परिस्थिती मागे पुढे असू शकते, पण इतकी भयावह परिस्थिती आहे की 1ली ते 4थी आपण आपल्या मुलांना म्हणतो जाऊ दे लहान आहे, शाळा उडवतो त्याची की जाऊ दे, घरी कोणी खावणारा नाते आले आज राहू दे, तो म्हणतो की आज आजी आली राहू दे, मला शाळेत जायचं नको, ठीक आहे. 4थी परत त्याची आपण पूर्ण कौतुक करतो. 5वीला इतरांशी तुलना करायचा लो करतो की अरे ते स्कॉलरशिपला बेड आलंय, त्याला चांगले मार्क, कसं काय पडेना झालेत. 5वी, 6वी, 7वी 3 वर्ष आपण असं म्हणतो की उपाययोजना काय तर करून ट्युशन लाव, अमुक लाव, फाउंडेशनला लाव, इंडिजनला पाठवू, ही सुरू होतं त्याचं. 7वी पर्यंत तो बरोबर त्याने शिकलेलं असतं की कसं करायचं, कसं सांगायचं घरी. 8वी ते 10वी तो तुम्हाला प्रत्यक्ष म्हणत नाही, पण एखाद्या वेळेस त्या मनात येतं की मग करा तुम्ही अभ्यास, इतका अवघड अभ्यास झालाय मला. 11वी-12वीला तर तुम्ही शरण गेलेले असतात पालक म्हणून त्या मुलांचे, की त्यानं जे म्हणाल ते खरं, उगं त्याला डवचायचं नको, काय करता काय डोक्यात काय खुळ घेऊन बघलं काय कर. आपण मग कधी पालक झालो त्याचे,
1ली ते 12वी पर्यंत त्याची आपण पालतच नाही हवं. मुलांना फक्त पैसे म्हणजे फॅसिलिटी देऊन नाही बसव, हे घे पैसे, ती नंतर हे घे, रिस्पॉन्सिबिलिटी टाकले पाहिजे. आता दुसरा अँगल सांगतो की हे सगळं आपण त्याला धरून बसवतो, कोशात घालतो की असंच कर, असंच कर, असंच कर. मी माझ्या मुलांना 2रीला 3रीला असल्यापासून पुस्तकांच्या वह्यांच्या दुकानात एकट्याला पाठवलं, म्हणजे समोर सोडलं दुकानात, जा मध्ये घेऊन ये, तुला काय बघायचं ते. मग त्याला ते वेटिंग दुकानदाराच्या समोर उभा राहून त्याची सवय लागते. तो 10 कस्टमरला करतोय, हा 11वा आहे, तो काका काका दादा म्हणून ती गाच त्याची पायाला गोळी बी देण्यात आला अशी. आपण बिलकुल त्याला इतकं सांभाळून ठेवलंय की मला जे मिळालं नाही, मला जे वाटेला दुःख आलं ते माझ्या लेकराला यायला नको, तिचा सगळा खेळ गेला. प्रचंड बिघडला. पुस्तक तुम्हाला वाचायला मिळालं नाही, त्याला पुस्तक आणून द्या की गोष्ट बरोबर आहे, पण सुखाच्या कल्पना अशा झालेल्या आहेत, माझ्या लेकराच्या डोळ्यात अजिबात पाण्याचा थेंब नको होणार नाही, तर तुम्हाला रोज गडबीर मग आयुष्यात त्याच्या डोळ्यात पाणी नाही आलं ना, तो त्याच्या 20 नंतर 18-20 वर्षाच्या नंतर तुम्हाला रोज राहायला भाग बाध्य पाहिजे. 18 वर्षापर्यंत त्याच्या अंगातून घाम निघाला पाहिजे, डोळ्यातून पाणी निघालं पाहिजे, त्याला अपयश सामोरं जाता आलं पाहिजे, त्याला इतके अपमान झाले पाहिजेत जेवढे तुमचे झाले नाहीत आयुष्यामध्ये, तेवढे झाले. त्याला ते बसवण्याचं सामर्थ्य, समस्याला भिडण्याचं सामर्थ्य म्हणजे आत्मविश्वास आहे. आपण प्रश्न उत्तर पाठ करतो म्हणजे 100% आणि मग तो काय ब्रिलियंट आहे, अजिबात ब्रिलियंट नाही, पाठांतर करणं ब्रिलियंट नाही म्हणायचं. एखादी समस्या कशी सोडवली, एखाद्या समस्याग्रस्त त्याच्या क्लासमेटला त्यांनी मदत केली का, त्याला काही माल काढून दिला का, याच्यासाठी त्याच्या आईवडिलांना जाऊन बोलला का की काका ह्याचं असं असं झालंय, थोडंसं तुम्ही याला बघायला पाहिजे. समस्याचं निराकरण करण्याचंच आपण विसरून गेलो. आपण समस्या फेस करायलो, सगळ्या समस्या आपल्या छातीवर जायला लागलो आणि ते छातीवरचं ओझं वाढायला लागलं. आपल्या तर झेलायच लागलो, लेकरबाळांच्या झेलायला लागलो, गल्ली बोळातल्या मित्रबरोबर झेलायला लागलो की मी काय काळजी करलो. हे जे आपलं सामर्थ्य आहे त्याचं रिप्लिकेशन आपल्या मुलांमध्ये पाहिजे, त्याच वयामध्ये पाहिजे. या समस्याला भिडायचं जे शिक्षण आहे ते आयुष्याच्या त्याच्यावरतीच फडतर प्रवासामध्येच मिळतं. आता मी जे अभ्यासलं सर नाही सगळं की मुलांचा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच हा अजिबातच नाही. मग नीटला किंवा JEEला मुलं का फेल होतात की त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह घरातले त्यांना करता आलेले नाही. त्याचे जवळचे त्याला बोलता, त्याला सांगता आलं नाही पप्पा आईला हे असं असं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच चांगला, त्याचं यश पण चांगला आहे पुढे जाऊन. ॲप्लिकेशन ओरिएंटेड प्रश्न असतात JEE मध्ये, नीटमध्ये. मी त्याच्यामुळेशी गेलो आहे की आपली मुलं जर ही अशी चिमाडाची जर नाही तर ती हुशार असणं हे बोर्डाच्या परीक्षेचं वेगळं आहे. ते काय मेमरी बेस्ड परीक्षा सगळ्या दिवसात आता चेंज होतं सगळं. तुम्ही बघितलं असेल NEP 2020 मध्ये जे पॉलिसीज आहे, आता शासनानं फार सुंदर आता आराखडा जाहीर केला 4 होता बनवण्याचा. त्याच्यामध्ये पेज नंबर 346 वरती एक फार छान लाईन आपल्या कामाची सांगे. ती लाईन अशी आहे की आता संपूर्ण देशभरामध्ये हे 1 नेशन 1 एक्झाम 1 सिलेबस चालू आहे, तर महाराष्ट्र राज्याने पण एक छान हुशारी केली आहे, त्याचं कौतुकच ठरवलं पाहिजे. ते म्हणजे NCERTचं मॅथ्स, NCERTचं सायन्स, NCERTचं इंग्लिश आणि NCERTचं हिंदी हे संपूर्ण आपल्या राज्याने स्वीकारले ॲज इट इज. पुस्तकं सुद्धा आधीच स्वीकारली. आता त्याला थोडा विरोध होता हिंदी पहिलीपासून घ्यायला, पण बदल काय बघा की जी मुलं CBSE शाळेला शिकतात त्या मुलांना मराठी ही प्रथम भाषाच्या लेवलला शिकवायची, आणि जी मुलं सेमी इंग्रजी किंवा मराठी माध्यमाला शिकत आहेत त्यांना ही इंग्रजी ही प्रथम भाषेच्या लेवलला शिकवायची, म्हणजे लेवल वर आली. पुन्हा NCERTचंच मॅथ्स शिकवायचं, NCERTचं सायन्स शिकवायचं खाली तुम्हाला. आता मग सगळीकडे इक्वॅलिटी निर्माण होत्या, म्हणजे तुम्ही शाळा सेंट्रिक नाही मुलांना बनवणार आहेत. कुठल्याही शाळेत तेच पुस्तक आहे, कुठल्याही बोर्डाला तेच पुस्तक आहे. मग बोर्डाच्या शाळा, ही शाळा तनिष्ठ, ही शाळा वरिष्ठ, हे भारी ते भारी, असं आता शाळा होणार नाहीये. आता असं आहे की NCERTच्या पुस्तकांमध्ये जे अप्रोचेस आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोचेस आहेत. पुन्हा तिथं चालक विषय तो की कस्तुरीरंगन सरांनी जे त्याची चेअरमॅनशिप केली न्यू एज्युकेशन पॉलिसीची, त्यांनी फार सुंदर आणलंय की विद्यार्थी हा प्रचंड भयगंड निर्माण झालाय, बेरोजगार निर्माण होत आहे देशामध्ये.
आणि ना तर ती पिढी निर्माण होती आहे. त्याचं मूळ आहे की त्यांना समस्याच कोणी देत नाहीये, रिअल लाईफ प्रॉब्लेम्स हे आहे. त्यामुळे ते त्यांना फेस करायला लागेल. तसा अप्रोच येत आहे. त्यामुळे सुदैवानं शिक्षण क्षेत्रामध्ये मुलांनी जर पालकांनी जर डोळसपणे बघितलं तर आता चांगले उत्तम असे मुलं तयार करण्याचं काम होऊ शकतंय. हे त्याच्यात म्हणजे मी हे सगळ्या लोकांची सांगड कशी लावतो बघा, की मुलांना बॅलन्स करायचं तर आपल्याला खूप जास्त लिटरेट व्हावं लागतं, खूप जास्त प्रगत व्हावं लागतं. विषय ज्ञान नसेल तरी चालतं, पण जे परिसर भोवताल आणि वर्तमान आहे त्याचं ज्ञान पाहिजे. वर्तमानाचं ज्ञान जर आलं तर भविष्याचं ज्ञान पण चांगलंय. पालक म्हणून वर्तमानाचं ज्ञान आणि भान पाहिजे. मग लिगसी बरोबर जाते. तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये जॉय, आनंद, प्लेजर, उत्सुकता, नाविन्य हे पाहिजेच. बरोबर आहे. आणि मग बिलॉंगिंगनेस ऑटोमॅटिक क्रिएट होतो. म्हणजे तो तुमचा ऐकत राहतो. कोणीतरी तुम्हाला छान संस्कार दिले म्हणून तुम्ही आम्ही आज इथं आहोत. त्यामुळे मागच्या पिढीला दोष देता येत नाही. त्यांना शिव्या घालून आपण आपलं काम बाजूला सरकू शकत. त्यांना नेहमी ऋणसेप्त करता आले पाहिजे. बघा ती पिढी कशी का नाही ना, ते सुशिक्षित असो अशिक्षित असो, ते मला नेहमी पटतं की माझ्या आधी शिकलेलं नाही आहे. बरोबर आहे. पण पहाटे 4ला उठून ज्या आईनी कपडे शिलाई गेली 14 वर्ष, मग त्या आईनी काय कशासाठी केलं असेल, 14 वर्ष घालवली कशासाठी घालवली असती, तर कुठतरी आपल्या लेकरांना आपल्याला म्हणावं की आई तुझ्यासारखी आई नाही घरामध्ये, तू सगळं आम्हाला उभं केलंस असं म्हणावं. त्या लेकरांनी पैशाचे असते भारत ते म्हटलं पाहिजे. आपण म्हणतो सुद्धा बरोबर आहे. पण ते जाणीवपूर्वक या काळात तरी सांगायची गरज आहे. आपल्या लेकरांना आपल्या आईवडिलांच्या पाया पडण्याचे संस्कार लावायचे असतील तर आपण पिल्लं पडलं पाहिजेच. ते कधी तुम्ही एकत्र राहत असाल किंवा वेगळे राहत असाल काही कारण हरकत नाही, पण आई वडिलांची जागा आई वडिलांची जागा असावी असं मला स्वतःच्या अनुभवानं असं वाटतं. ओके. मुलांना समस्याला भेटण्याचं सामर्थ्य निर्माण करण्यासाठी त्यांना ओपन करा. एक उदाहरण सांगून मी थोडंसं पुढच्या घटनाकडे जाईन की आज 5वीची स्कॉलरशिप परीक्षा आहे आणि 8वीची स्कॉलरशिपची परीक्षा आहे. तुमच्यापैकी काही जणांची मुलं असतील कोणत्या परीक्षा, तुम्ही इकडे वेटिंगला आलाय, चांगली गोष्ट आहे. पण 10वी बोर्डाचं, 12वी बोर्डाचं, इव्हन ग्रॅज्युएशनच्या काही परीक्षा केंद्रावरचं माझं निरीक्षण सांगतो. 10वी बोर्ड म्हणजे इतकं प्रचंड त्याला व्हॅल्यू आहे ठीक आहे, द्या आहे असं पण कधीच धरलं. पण त्या विद्यार्थ्याचे पालक, मी शाळेच्या बाहेर बघतो आमच्याकडे 10वीची 152 सेंटर आहे लातूर जिल्ह्यामध्ये आणि 12वीची 100 सेंटर आहे यावर्षी. तर त्या 152 सेंटरवरती पालकांची जास्त गर्दी. पालक पुढे, विद्यार्थी त्याच्या मागे असतो शेपूट धरून. तो त्याचा पॅड तिकीट पुसत त्याचा नंबर कुठल्या मला आलाय, कसं झालंय हे सगळं, आणि ते वैतागतात, प्रसंगी भांडतात त्या परीक्षा केंद्रावरती, कसं झालंय काय झालंय. आणि तो ओशाळल्यासारखा असतो. तो आजूबाजूला बघत असतो की अरे यार, आणि त्याच्या मनात म्हणत असतो की पप्पा 1ली पासून 10वी पर्यंत मी एवढं तरी शिकलोय हो की माझा नंबर कुठे आला हे म्हणून काढतायत, प्लीज मला बघू दे. आपण त्याच्यावर जबाबदारी टाकायला कधी चालू करणार? ग्रॅज्युएशन फायनल झालंय, ग्रॅज्युएशन झालंय, त्याचा TC काढायचा अर्ज पप्पा लिहून देतो, त्याला खिडकीला उभा करतं, अथम लिहून कसंही. मुलगी असेल तर अजून जास्त, मुलगा असेल बेटा ठीक आहे, पण ते हे दाक्षिण्य कोण शिकवणार आपल्याला? एवढंच नका आपल्या मुलांना नका करू. बरोबर ना? मग ते तुम्ही त्याला पैसे देत राहता मग आयुष्याला मरेपर्यंत तुम्ही देत राहणार त्याला. लेट देम अर्न देअर ब्रेड अँड बटर, लेट देम अर्न देअर पोझिशन इन सोसायटी, लेट देम अर्न देअर पोझिशन इन एज्युकेशन. वाय नॉट? लेट वी अलाव देम, अलाव करा. ते करतात, त्याच्या जबाबदारी टाकली ना तर तुम्हाला महिन्याला 10 लाख रुपये आनंद दापेल. जबाबदारी नाही टाकली ना तुमच्या महिन्याला 20 लाख खर्च नाही. सो त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी टाकायला चालू करा की बॅलन्स. आपण सगळेजण टेक्नॉलॉजी शिकवणारे लोक, मग ते 25 वर्ष आपण सगळ्यांना टेक्नॉलॉजी शिकवतोय आणि आता सुद्धा आपण टेक्नॉलॉजी थ्रू शिकवत असं प्रयोग करतो. आपण दरम्यानच्या काळामध्ये हे जर खूप जास्त प्रमाणात सुरू झालं, पहिली कोरोनाच्या परिस्थितीमध्ये, आणि ज्यांना टेक्नॉलॉजीचं बंधन असेही लोक
टेक्नॉलॉजीकडे आले आणि मग त्यांनी स्वतःची आम्ही सुरू आपण म्हणजे असे सगळे अनेक बुद्धू कोट टिकता. पण आता पुन्हा एकदा जग जे आहे हे ब्लेंडेडकडे चाललेलं आहे. तर हे ब्लेंडेड मोड म्हणजे नक्की कसा आहे, कारण तो आपण आपल्याही सेंटरमध्ये कसं वापरायला पाहिजे. कारण आपण आपल्यापैकीचे लोक आपली सुरुवातीचे आहे, तर ते लोक टेक्नॉलॉजी फारशी हातात नव्हती म्हणून सगळ्यांना स्वतः शिकवायचे. आणि जसं जसं ई लर्निंगचे प्लॅटफॉर्म MKCमध्ये एनरिच करायला चालू केलंय, तसे आपण सगळेजण हळूहळू त्याच्यावरती शिफ्ट पाहायला चालू झालो. अपेक्षित असं होतं की त्याला आपण एक सपोर्टिंग टूल असं घेणं अपेक्षित होतं. मात्र आता काही ठिकाणी कंडिशन अशी झाली की मुलांना त्या ई लर्निंगच्या प्लॅटफॉर्मच्या भरोशावर सोडून द्यायचं आणि त्याचे जे एक्झाम डेमोज आहेत त्या एक्झाम डेमोच्या आधारे त्यांना परीक्षेसाठी पात्र करायचं. तर आपण हे स्वतःला फसवतोय का समाजाला फसवतोय का विद्यार्थ्यांना फसवतोय, आपण एक प्रश्न आहे आणि ही फार वेळ टिकेल असं वाटत नाही. त्यामुळं ब्लेंडेड मोड नक्की कसं वापरायला पाहिजे किंवा तुम्ही तुमच्या मध्ये कसं वापरा. ब्लेंडेड मोड हा खरं तर परतीचा प्रवास म्हणजे आपण ज्याला म्हणतो अजीर्ण झालं सगळं टेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टी. त्याच्यातून पुन्हा आपण ट्रॅडिशनल गोष्टीकडे आणायला म्हणजे प्रमाण मात्र त्याची कमी झाली आहे. त्याच्यात हे जे मध्ये दिसतं ना की मुळात जी लोक किंवा जे आपण मी कुणी असेल तरी त्यांचा बिलीफ हा सेल्फ बिलीफ आहे. टेक्नॉलॉजीवरचा बिलीफ पण असला पाहिजे आणि त्याच्या जोडीनं ही टेक्नॉलॉजी जी मला करणं शक्य नाही एवढ्या कमी कालावधीमध्ये तुला ती करून देऊ शकते, ती भेट जास्त निर्माण केली पाहिजे की युझिंग टेक्नॉलॉजी. कुठे यशस्वी होण्याच्या जगामध्ये पुन्हा मुलाखत घ्या. फॉर्च्यून 500 कंपन्यांचे जे काही लिस्टेड असतात गोष्टी त्यांची उदाहरणं घ्या. त्यांनी त्यांना यशाचा मंत्र दिलाय टेक्नॉलॉजी, यशाचा मंत्र दिलं, पण त्यांनी त्याच्यामध्ये दिलं की स्पिरिच्युअल टेक्नॉलॉजी. आता नवीन शब्द येत आहे भारतीय संस्कृतीमध्ये, तर फार आता त्याला महत्व येत आहे. मी परवा मागच्या शुक्रवारी बेंगलोरला होतो आणि शनिवारी पण होतो. शुक्रवारी मी श्री श्री रविशंकराच्या आश्रमामध्ये होतो. योगायोगानं त्यांच्या समोर असं इतक्या जवळपासून सत्संगाचा पण योग आला. रविशंकरी स्टेजवरती आणि आम्ही समोर बसले. त्यांनी सांगितलं की हे सगळं केल्याच्या नंतर म्हणजे एक नवीन तरुण मुलगा होता आणि त्यांनी सांगितलं की गुरुजी मी आपले आर्ट ऑफ लिव्हिंगचे सगळे कोर्स करणार. मला इतकं ते मनात असं आलेलं आहे की आता ते कधी करून कधी असं झालेलं आहे. मी सगळे कोर्स करणार, मी सगळे केल्याच्या नंतर मला काय सिद्धी करतो हे कोणती नवीन गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये जोडलेलं आहे काय. तर गुरुजींनी फार छान उत्तर दिलंय. ते म्हटले की असं नवीन जोडलं जात नसतं कधीच. ऑलरेडी तू जगातला सगळ्यात सर्वोत्तम अशा सिद्धी आहेस तू सतत, तुला ते सापडेल फक्त तुझ्यामध्ये पायात. हे गेल्याच्या नंतर ही स्पिरिच्युअलिटी आहे. टेक्नॉलॉजी कशासाठी आहे तर ते सर्वस्व नाही आहे. टेक्नॉलॉजी हे टूल आहे. टेक्नॉलॉजी मध्ये तुला ह्या गोष्टी वापर देणार आहे. त्याच्यामध्ये प्लेजर आहे, जॉय आहे, न्यू थिंग्स आहेत, हे गोष्टी आहेत. पण बिलॉंगिंगनेस ही नशीच असते. आपण एकदम मला फार वर्षांपूर्वी सुरुवातीच्या काळामध्ये मुंबई पुण्याला गेल्याच्या नंतर सावंतसरी होते आणि विजय भटकर सरांच्या त्या एका इन्स्टिट्यूटला गेलो होतो. त्यांची तिकडे सगळे काचेवरती सगळे श्लोक केले होतो. परम सुपर संगणक निर्माण करणारे विजय भटकर सरांचे गुरु सरांचे ते स्पिरिच्युअलिटी आहे. ते जे आहे ना ते एकत्र राहणं आहे असं लोकांना. आता तुम्ही इन्सॅरिटीचे पुस्तकं बघा, नवीन येणारी पुस्तकं इन्सॅरिटीची सगळ्या विषयांची. चला मॅथ्स सायन्सचं मी जरा जास्त बघतो म्हणून मॅथ्स सायन्सच्या प्रत्येक कार्याची सुरुवात मॅथ्स सायन्सच्या ही श्लोकानं केली आहे. नवी पुस्तकात इन्सॅरिटीची प्रत्येक कार्याची सुरुवात मॅथ्समध्ये सायन्समध्ये काय काम आहे त्याचं सगळं. आणि असं नाही आहे की फक्त ती संस्कृत श्लोकानं केली, ती कन्नड आहे, तेलुगू आहे, सगळ्या देशातल्या सगळ्या भाषातले उत्तम वचनं आणि त्याचे अर्थ इंग्रजीमध्ये त्याच्या खाली असं पेरेदा. म्हणजे हे रिफॉर्मेशन इन एज्युकेशन सुरू झालंय. त्यामुळं आता आपल्याला काय करायचं आहे, अब लौट चले हा काळ आहे. श्री श्री रविशंकरांनी ते त्या दिवशीच बोलून दाखवलं ना की नाऊ एव्हरी एक्स्ट्रीम लिमिट ऑफ टेक्नॉलॉजी इन इंडिया इज ओव्हर नाव, संपलेलं आहे आता. आता आपल्याला उत्तर यायचं आहे की
कारण आपण आपल्याला सोडून कुठं लांब गेलो असं वाटायला लागली. ही फिलिंग्स ऍक्च्युअली फार माहिती गेली तिकडे सुद्धा. ही कुठं लांब गेलो त्या डब्याच्या नादामध्ये किंवा अडचण पेशंटच्या नादामध्ये. वापस चला, लेट अस गेट बॅक टू युअर लाईफ. आणि हे होणार आहे सर. फार मी आशावादी आहे या गोष्टीबद्दल की आपण एका दिवशी विकून देऊ. मी सांगायचं वगैरे वगैरे पण आपल्याला काही गरज पडणार नाही. सांगून आपण एका दिवशी म्हणणार की नाही, उद्यापासून मला नाही वापरायचं, आजपासून मला सोडून द्यायचं. आपल्याच त्याची किळस काही वेगळं वाटे. पण याची सांगड घालत असताना आपण हे वाटलं पाहिजे की आता काय राहणार नाही पहिल्यासारखं. असं नाही, आपण पहिल्यासारखं आणायचंय हा आशावाद आहे. पहिल्यासारखं आणायचं म्हणजे फार लांब गेलो रे आपण, पण आपण दिली सोडून दिलाय आपल्या स्वतःच्या वरती. 10 उद्दिष्ट आहेत शैक्षणिक पॉलिसीची आपल्या देशाच्या आता नवी पॉलिसीचे 2020ची. त्याच्यापैकी ठळक वैशिष्ट्य आहे की भारतीयता ही शिक्षणाने जोपासली पाहिजे. ओके, म्हणजे त्यांनी एनकल्चरेशन ऑफ इंडियन्स थ्रू इंडियन बिलॉंगिंग्स, भारताच्याच पूर्वपार चालत आलेल्या गोष्टींना घेऊन भारतीयत्व मुलांमध्ये उतरवणं. कारण जपानी माणसात जपानी उतरवलेलं आहे, चीन उतरवलेलं आहे, ते जुमानत नाहीत कोणाला. अमेरिकेत आपत्ता सोडायचं. म्हणजे ही जी गोष्ट आहे ना, ही आपल्याला चकारांची सारे आणि एज्युकेशनमध्ये ती करता येतेच, फार सहजपणे करता येते. आमच्या शाळेमध्ये शिक्षकांची एक वेगळी प्रार्थना होते, विद्यार्थ्यांची पण वेगळी प्रार्थना होते. आणि सोडत असताना, शाळा सोडत असताना पसायदान अजून वेगळ्या गोष्टी ह्या पण घडतात. आपण असंही म्हणतो की हे काय गरज असते का त्याची, पसायदान पाठ करून कोणाचं कल्याण झालंय का? तसं नाही येते. ते पडतं आपल्याला केव्हा, जेव्हा ते सातत्यानं तुझ्या समोर येतात शब्द, तेव्हा त्याचं आपोआपच एक आध्यात्मिक बोलय बैठक तुमच्या विचाराच्या भोवताली तयार होत असत. म्हणजे पुढच्या पिढीला तरी आपण असं म्हणू, आपण कदाचित केलं नसेल कधी कुठलं चिंतन म्हणत, कुठले रामरक्षा स्तोत्र किंवा कुठलं भारतीय स्तोत्र म्हटलं नसेल अनिश्रामध्ये, किंवा आणखीन काही केलं नसेल, किंवा त्या साखत माहिती नसेल करून इथे पण ते करता येईल. तरेश्वरीमध्ये फार छान एक लाईन आहे, ती सांगून मग मी पुढच्या वर्षाकडे जाईल किंवा बघता जाबू शकतो की पाहे बाहे ध्वजाचे चरगुट बरी जपू जाता किती काय असं. म्हणजे झेंडा पाहायला गेला तर तसे चिंधी आहे, कपडा आहे पाहायला गेला तर, पण त्याच तेवढ्याशा कपड्याला सांभाळायला लाखोंची मिलिटरी आहे, वरुणांचे पैसे खर्च होत आहे. तसं माणसाचं आयुष्य असतं. बघितलं तर काय नाही, उद्या कधी ना कधी किड्या निसर्ग आपणही मारला होता. पण जपू जाता किती काय असं, तर त्याला उभा करायचं म्हटलं की फार कष्ट आहे. चोरीला फार कष्ट नाही तेवढ्या तिथनं, पण प्रामाणिकपणे निश्चय लायचं पुढं त्याला कष्ट असतात. पण त्या कष्टामध्येच पुरुषार्थ लागतं, त्या कष्टामध्येच आपलं बिलॉंगिंगनेस आहे, आपली कल्चरची आहे. आपलं कल्चर दुसऱ्याला फसवायचं नाही. त्यामुळं आपल्या शिक्षणातनं जी ज्ञान, नीती आणि संस्काराची तत्व आपण सांभाळली पाहिजेत, ती मिक्सचर बनत गरजेचं आहे. असंच मला वाटतं अपेक्षित होतं तुम्हाला की मी जे बोलतोय ते पुरा मी करतोय. थँक्यू. शेवटचा प्रश्न लिहून मी थांबतो. तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात एक शिक्षक म्हणून केली आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही हाडाचे शिक्षक राहिलेला आहात. म्हणजे किती क्विज स्टेशनच्या भूमिकेत गेलात तरी तुम्ही अजूनही शिकवतच असता. तर एक शिक्षकाची नक्की भूमिका काय असली पाहिजे, शिक्षकाचं आयुष्य नक्की कसं असलं पाहिजे, शिक्षकाहून नक्की विद्यार्थ्यांकडनं काय मिळतं, समाजाकडनं काय मिळतं आणि आर्थिकदृष्ट्या काय मिळतं असं तुम्हाला वाटतं? कारण मी याचा एक पार्श्वभूमी अशी आहे की पु ल देशपांडेची कथा आहे चितळे मास्तर नावाची, तर ती यूट्यूबला पण अवेलेबल आहे. तर त्याच्याशी मी थोडंसं रिलेट करतो. कदाचित पुलंचे विचार वेगळे आहे, पण तुम्ही आता तुमचा जो लाईफ स्पॅन आहे तो ॲज अ टीचर आणि तो अगदी जिल्हा परिषदेच्या शाळेपासून सुरू केलेला आणि आता एकदम चकचकीत अशा स्वतःच्या संस्थेमध्ये सुद्धा तेवढ्याच ताकदीने, तेवढ्याच मनापासून तुम्ही ती भूमिका निभवत आहे. म्हणजे जिथं परक्या भीती होत्या जिल्हा परिषदेच्या, तीपासून सुरू झालेला सगळा प्रवास आज इथपर्यंत येऊन पोहोचला आहे आणि याच्याही पुढे तुम्ही आता स्वतःची सवसावी करताय आणि ती नॅशनल लेवलला पोहोचेल अशा पद्धतीने तुम्ही तो सगळा विचार करताय. तर एक शिक्षक म्हणून ही जी आपली भूमिका आहे त्याच्याकडं आपण स्वतः कसं बघावं, विद्यार्थ्यांना कसं बघण्यासाठी भाग पाडावं, पालकांनी आपल्याकडे कसं पाहावं आणि समाजाने आपल्याकडनं ज्या अपेक्षा ठेवलेल्या आहेत त्यांना सामोरं जाण्यासाठी ते आपण कसं राहायला पाहिजे,
अकॅडमिकली आणि फायनान्शियली पण. थोडक्यात सांगायचं, बरेच जण थोडे कंटाळल्यासारखं थोडंसं वाटतं. बोलू. 3 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये आनंदी. पहिला आहे की अगदी सुरुवातीच्या काळामध्ये मी शिक्षक म्हणून जेव्हा काम करत होते तेव्हा आपल्याला सगळ्यांना आठवत असेल चाणक्यची सिरियल होती त्यावेळेस दूरदर्शन. शिक्षक कभी साधारण नहीं होता है. चाणक्यच्या तोंडची वाक्य आहे, शिक्षक कभी साधारण नहीं होता है, लय और प्रलय उसके गोदी में घूमते हैं. असं मग त्या धारणांना ऐकवतो, त्या राजाला ऐकवतो, शिक्षक हा साधारण नाहीये. आता असं माझ्या बायकोला लग्नानंतर विचारलं होतं मी की इज इट करेक्ट मॅच, ते बरोबर मॅच आहे का? तर बायको ओढली नाही, म्हणून इंजिनियर डॉक्टर वगैरे असं काहीतरी. माझ्या मनात कक, पण ठीक आहे आता काय शिक्षक आलिया भोगासी असा वेळ. पण तो बिलीफ आपण स्वतः ठेवत पाहिजे की शिक्षक साधारण कधीच नसतो. लय आणि प्रलय त्याच्या गोदीमध्ये खेळत राहतात तसं आहे. दुसरा दाखला असा की तोतोचेन मध्ये जो मुख्याध्यापक आहे त्यांनी सांगितलं की जगातल्या कुठल्याही व्यक्तीने जर जॉय, लिजर आणि बिलॉंगिंगनेस वरती काम केलं तर तो आदर्श व्यक्ती आहे, आदर्श शिक्षक आहे. मुख्याध्यापकाची प्रोफाईल तशी सांगितली होती की यू शुड क्रिएट जॉय. प्रत्येक गोष्टीत आनंद, शिक्षणाची यात्रा ही आनंद यात्राच पाहिजे. मग ती फॉर्मल शाळेतल्या शिक्षणाची असो किंवा घरातल्या शिक्षणाची असो. आपण फिरायला जातो मुलांना या ठिकाणी घेऊन, तर त्या ठिकाणी मी आता मुलांना पंढरपूरला कधी लिहिलं तर मी पहिल्यांदा वालवटात जातो पंढरपूर. तिथं तास 2 तास मुलांना फिरवतो अजून पण. आणि तिथलं दैन्य, दारिद्र्य, तिथल्या सगळ्या म्हाताऱ्या कुठाऱ्या लोकांशी बोलायला त्याला भाग काढतो, बाध्य करतो. विचार कसे आले, काय आलं, काय दुःख आहे त्यांच्या वाट्यामध्ये. मी तर कसं काय दोराच्या पायाशी ऊन पडली. तिथंच वाळवंटामध्ये की फाटकं लुगडं तीन त्याच्यात कटके लावून ती झोपलेली मायमावळी असते, ती स्वतः नदी गाव आनंदा नदी गाव नाही आधी. ती कुठंतरी पीडित आहे, लेकरवाहांचं तिचं पठण झालंय, अनेक गोष्टी घडलेल्या, अनेक गोष्टी घडलेल्या. एक म्हातारे बाबा होते, त्यांच्याशी जेव्हा बोलले हाचे लेकरं, तो अनुभव त्या लेकरांना पण कळलं पाहिजे. माझे लेकर बोलले का तुम्ही इथं बसून जेवतात, ते ओरडतात त्या रखरखीत उन्हात बसून जेवायला, त्याशी एकदम शरी नोकरी तशी खराब असली भाजी ती खात होता. फक्त युट्यूब राहायचा बुक्का तर होतच, तो त्याचा जीवनाचा आधार तशा लोकांचा. ते म्हटले की माझी बायको वारली, घरामध्ये घर चांगलं आहे, 10-15 एकर शेती आहे, बायको वारली, माझ्या कुठल्याच सोन्यानं मला गहू नाही घातलं. मग मी वैतागून तालुक्याच्या गावजवळ राहिलो, किरायगाव राहिलो, हरियात गाव राहिलो. तर तिथे माझ्या थोरल्या मुलांना मेस लावून दिली मला. आणि ते मेस रोजचं जेवणही मला काही फार पचेना झालं, जमिना झालं. मी परत म्हटलं की नाही, मला घर कप्पात तरी पाठवायची व्यवस्था कर, कुठला तरी एका सुनेला सांगून त्याला दिन सुना. ते जमलं नाही, जुळलं नाही, म्हणून मी इथं पिठोराजेसारखे आलो. आता खुश आहे, आता इतका आनंद आहे. आयुष्यातले सगळे जे काही बंधनं होती, भोग होता, अपेक्षा होती, जे मोह होते, ते सगळे सुटले विठुरायामुळे. शिक्षणाने माणसाला मुक्त केलं पाहिजे, शिक्षकाने ते मुक्त केलं पाहिजे. आपण त्याच्यावरती प्रेशर टाकत राहतो, तू नाही शिकलास तर तुझं कसं होईल. बरोबर आहे, विनोबा भावे म्हणाले होते की नाही शिकला तरच चांगलं होतं. शिक्षण तर नाही व्हावे. त्यानं विचारलं होतं की पुढचा जन्म जर तुम्हाला मिळाला तर तुम्ही काय व्हाल. ते म्हटले हे बघ, पुनर्जन्म वगैरे मला काही अविश्वास नाहीये, पण तुझ्या कृपेने जर मिळालास तर मी एक करेन. म्हटले मी ह्या जन्मात जे पाप केलं ते पुढे अशी करणार नाही. काय पाप केलं की मी शाळेत जाणार नाही. शिक्षणाचा तुरुंग हा, आणि शिक्षकांनी त्या शिक्षणाचा तुरुंग कसा मोडायला पाहिजे ह्याचा विचार शिक्षकांनी जरूर केला पाहिजे. शिक्षक म्हणून मी ते नेहमी लक्षात ठेवतो की ते कसं असलं पाहिजे. उदाहरणार्थ आपले मुलं सगळ्या जणांचे युनिफॉर्म मध्ये शाळेला जातात, सगळ्याचेच सोमवार ते शनिवार. त्या शाळांना 2-2 युनिफॉर्म आहेत, शनिवारचा वेगळा, सोमवारचा वेगळा, अजून वेगळा. मध्ये आम्ही मुलांना 2 दिवस असे देतो की तुमच्या मनावर कपडे घालू, युनिफॉर्मच नाही, तुमच्या मनावर कपडे घालू. पालक बोलले अहो शिस्त बिघडते की होतं ते होतं.
म्हटलं तुम्ही कल्पना केली तर बेसिक वाटलं का तुम्हाला लक्षात आलं ना, पहिलीपासून बालवाडीपासून त्या ज्युनियर KG पासून ते 12वी ही मुलगा किंवा हा मुलगा त्याच्या वाढदिवसाला घेतलेला ड्रेस फक्त त्या दिवशी शाळेत घालून जातो, ती शाळेने परमिशन दिली तर. अदरवाईज त्याच्यात पूर्ण 12 वर्षाचा शिक्षणाचा प्रवास तो तुरुंगातल्यासारखाच आहे. 15 वर्षच युनिफॉर्म, शिस्त, उठ बस, खाली वर वर, म्हणजे जेलरनी सांगावं की हा कैदी सुधार. शिक्षक जेलर नसा आणि शाळा तुरुंग नसावी. हे शिक्षकाची अशी शाळा असायला पाहिजे. हे घडत जडणघडण हे घडत नाही हो, बघत आलो मी. कारण माझ्या शाळेत ती मुलं माझ्या धागात पण आहे व माझ्या परिवारात पण जास्त आहे. कोणी सहल विचारतात. आमच्या शाळेचे 5 खोल्याचं काम करत होतो आम्ही. टिपिकली दुसरी तिसरीचे 2-3 मुलं मला रोज भेटायचे, रोज. शाळा सुटली की रोज भेटायचे आणि असे असे दररोज नाही का अक्षरशः. त्यांना फार जास्त असं मी शिस्त हात मागं पुढं ते त्यांना लक्षात राहत नाही. ते कदा पुढं बांधून लगी ते अच्छा असं मग पुन्हा असं साधारण विश्राम सावधान असतं बोलायचं, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे मी तसंही कंपल्शन मुलांना करत नाही. मी पहिली दुसरीचे मला लागतो की तुम्ही तुमच्या वरच्या दादांना बघून सावध शिका. आम्ही सांगितलं शिकणार नाही ते. माझ्या दुसरीच्या वर्गातली मुलं पहिलीच्या वर्गाला OMR शीट म्हणजे काय ते सांगतात. टीचरने सांगितलं तर बिघडतो तो. दुसरीची मुलाला माझा पहिलीच्या मुलाला सांगतो शाळेमध्ये की OMR शीट म्हणतं ती अशी बारीक असते, फार सोपं आहे. हे फार सोपं आहे म्हणून सांगणं जे आहे ना ते शिक्षकाचं काम आहे. आपल्याकडे शिक्षक फार पंडित झाले, हे फार आवड आहे आयुष्यामध्ये. तुला काय वाटेल जो काय का शिकणं म्हणजे आपण तसं उलटच का घ्यायला लोक मार्केट आहे, तर त्याला परावृत्त करतो ते. आणि म्हणून तो शिकण्यापासून दूर झाल्यामागे जसा आईवडिलांचा काही वाटा असू शकतो तसं जास्त मला वाटतं जास्त वाटा हा शिक्षकाचा त्या शाळेचा त्या मुख्याध्यापकाचा जास्त राहतो. त्याच्यामुळं त्याच्यावर त्याला रिस्पॉन्सिबिलिटी द्या, तो करतो. तुम्हाला मी गंमत सांगेन ना, म्हणजे शाळा म्हणून मी ते सांगायला अनुभव म्हणून सांगतोय की आपल्या शाळेमधलं ध्वजारोहण कधीच पाहुण्यांच्या हस्ते होत नाही, कधीच होत नाही. ते मुलंच करतात ध्वजारोहण. पूर्ण प्रोसेस संचलनापासून, ध्वज बांधण्यापासून, सगळ्या मॅनेज करण्यापासून, राष्ट्रगीताला बोलून उभा करण्यापासून कोण असतो. मग ते मागच्या 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये ज्यांनी जिल्हा स्तरावर राष्ट्रीय स्तरावर कशातही नैपुण्य मिळवलंय, फक्त स्पर्धा परीक्षेत नाही, खेळात मिळवू दे, गाण्यात मिळवू दे, डान्समध्ये मिळवू दे, त्याच्या हस्ते ध्वजारोहण. सिंपल कॉन्सेप्ट आहे. आपल्याला आपण म्हणतो ना की आपला मान सन्मान जो असतो ना तो मुलं मोठवण्यामध्ये असतो. शिक्षकाचं समाधान ते आहे. म्हणजे माझ्या पुढं कस काय गेलास तू, तुला हे गणित न शिकवता करता आलं कस काय, तू ट्युशनमध्ये शिकलास, तुला हे जमलं. ओके, हे जे आहे ना हा तो इगो आहे त्या शिक्षकाच्या मध्ये असताना की माझ्याशिवाय तुझं कसं काय जमायला लागलं, नाही जमलं पाहिजे, माझी काय किंमत राहिली, असं होतं. ते सगळ्यात मोठा आनंद आहे. तुमच्याशिवाय तुमचा विद्यार्थी तुमच्या पुढे जाणं हा तुमच्यासाठी पुरस्कार आहे. हे मला पटलं शिक्षक म्हणून. शिक्षकाने पुरस्कार असे कमवा, मागून कमवायचे, फैलीवर कमवायचे पुरस्कार काय कामाचे नसतात. ते फार जास्त महत्वाचे. हे असं पुरस्कार मिळणं. आणि ते दुसरीचे आणि तिसरीचे ते 3 पोरं मला हाताला धरून घेऊन जाऊन म्हणायचे की हे तुम्ही कुठून आणलंय, हे तुम्हाला कसं सुचलंय, हे असं कसं आहे, ही कशी लाईट आहे, याला कदर असंच का दिला, हे डेस असेच काय, ह्याचं माप काय. दुसरी तिसरीचे लेकरं मी त्याला म्हणतो की हे भविष्यात सिव्हिल इंजिनियर्स होते कम्प्लिटली. इतकं त्याला माप एवढं माहिती, त्याला टेप धरायचं माहिती करून दिलं मी. टेप कसा धरा आपल्या वेळी बरं जण टेप धरता येत नाही, इंच मध्ये धरायचा, कम्प्युटरमध्ये धरायचं, धरता येत नाही. तो बांधकामावरती आपण म्हणतो ते इंजिनियरचं काम आहे, नाही तिथे सहज टेप धरता आला पाहिजे. रिअल लाईफ मधले सगळ्या गोष्टी त्यांना वापरता आल्या पाहिजेत. 1 किलोमीटर म्हणजे 1000 हेक्टर पाठ झाले. तिथं जर प्रश्न थोडा फिरवला की मग 1 मीटर म्हणजे किती किलोमीटर, ते कोरगलच म्हणतात सिलेबस मध्ये नाही, एक सिलेबस म्हणलं नाही दिलं की म्हणतो. हे हे इतकं जड इतकं नसायला पाहिजे. एक्सपिरियन्स पण हलकी बोलगे पाहिजे. आणि म्हणून आईन्स्टाईनने सांगितलंय की त्याला विचारलं होतं आईन्स्टाईनला की बरीच लोक वेगळ्या पद्धतीने शिकवतात, तुम्ही खूप उदाहरण वगैरे देऊन शिकवता, हे काय म्हणजे एक्झाम्पल देऊन प्रत्येक गोष्टी शिकवता येतो का, शिकवायला पाहिजे का. आईन्स्टाईननी फार लाईन छान तडूक केली आहे समंतन शिक्षकाच्यासाठी कामाची, आपल्यासाठी कामाची. एक्झाम्पल्स आर द ओनली वे टू टीच.
उदाहरण हाच एकमेव मार्ग आहे शिकवण्याचा. संपलं तरी संपूर्ण चाललं शिक्षकाचं कारण काय आहे ते सांगायचं. एक्झाम्पल्स आर द ओनली वे टू टीच. तिसरं तुम्हाला मी सांगत होतो तुतोशेंचं सांगितलं. एक आता सुरुवातीलाच मला सांगितलं दाखला दिला तो. तिसरा आहे तो दाखला जे जिजूबाई बदेगाचं पुस्तक आहे निवा स्वप्न नावाचे. फार छान पुस्तक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लिहिलेलं जिजूबाई बदेगा गुजरातची. आणि त्यांनी सांगितलं की एक शिक्षक जेव्हा वर्गात येतो तेव्हा त्याच्या दरवाजाच्या पलीकडचं शिक्षकाचं आयुष्य हे अनेक समस्यांनी ग्रासलेलं का असेना, अनेक हप्ते थकलेले का असेना, त्याचं काहीही आयुष्यामध्ये प्रॉब्लेम का असेना, त्याच्या घरी सकाळी बायकोचं भांडण झालेलं का असेना, रस्त्यावरती त्याला कोणी वागणं बोललेलं का असेना, पण त्या वर्गात बसलेल्या त्या 40 चिमुकल्या मुलांचे डोळे हे काय घेऊन राहिले असतात, तर ते अशी स्वप्न घेऊन राहिले असतात की आज आपल्याला हे शिक्षक किंवा हे मॅडम किंवा हे सर आपल्या आयुष्याचं काहीतरी कल्याण होणार आहे अशी गोष्ट देणार आहे. त्याच्या स्वप्नात त्याच्या डोळ्यातल्या स्वप्नांशी फक्त इमानदारी करा. हे गिजूमध्ये काय म्हणतात की त्या विद्यार्थ्याच्या डोळ्यातल्या स्वप्नांशी इमानदारी जो करता येतो ज्या शिक्षकाला तो शिक्षक. अशी कितीतरी बोलायला गेलो तर तासन तास मी सांगू शकेन की शिक्षकाची जी गोष्ट आहे ती मी नक्की असे म्हणेन की आपण स्वतःबद्दल अभिमानच बाळगत नाही. मी अजूनही म्हणतो माझ्या मुलांनी आता काल परवाच जस्ट म्हणजे एक उदाहरण तर नेहमी तुम्हाला सांगेन असं की 12वा पुन्हा सांगितलं तरी पण अजून ते उदाहरण समोर येतच ती गोष्ट समोर येतेस की पप्पा मुलं व्हायला की पप्पा ऑक्युपेशन ऑफ फादर काय येऊ. कारण आता मी संस्था चालवतो, MSCIT सेंटर चालवतो, ऑनलाईन एक्झाम सेंटर चालवतो मध्ये लातूरला. मी कम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये काम करतो. मी शिक्षक कोण आहे ना, नेमकं या माणसाची काय न्यू ऑक्युपेशन. माझ्या मुलाला प्रश्न पडतो व्हॉट द ऑक्युपेशन शुड बी. त्याला म्हटलं गर्व से कहो हम शिक्षक आहे. आणि त्याला म्हटलं ली टीचर. वडिलाचं ऑक्युपेशन टीचर ली. मग ते कमवतं किती आहे हा मुद्दा वेगळाच. 1-1 कोटींचे पॅकेज आहे शिक्षकांना लातूरमध्ये. 1-1 कोटींचे पॅकेज आहेत. सर म्हटलं ना की प्रोफेशनली पण राहिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही चांगलं देताय आणि आजकाल तर ना कोणी देत नाही म्हणून तुम्ही साधं जरी दिलं तरी ते चांगलंच बनणार आहे. कॉम्पिटिशनच नाहीये. मी तर नेहमी म्हणतोस की देर इज नो कॉम्पिटिशन ॲज सच. आणि म्हणून MSCITला कॉम्पिटिशन असणारा ब्रँडच जन्माला आला नाही. त्याची सोय केली सावंत सरांनी की तो ब्रँडच आपल्या महाराष्ट्रात आणि देशात जन्मालाच यायला नाही पाहिजे. यासाठी त्यांनी MSCIT देशभर घेऊन गेले. आपल्याला हे कळायला पाहिजे की आपल्याला कॉम्पिटिटर त्यांनी दिला पण म्हणून म्हणजे संपलं वगैरे नाही. संपलं म्हणजे कोणतरी संपवेल ना, आलंच नाही. आपणच संपवतो आपल्या ब्रँडला. आपल्या ब्रँडला आपण का संपवायच. आपल्या ब्रँडला कॉम्पिटिशनच नाहीये. आपण आपल्या ब्रँडचे शत्रू तर नाही हो. आपण आपल्या भाकरीचे शत्रू तर नाही हो. आपण आपल्या मुलांच्या भविष्याचे शत्रू तर नाही आहोत ना. आपण जर उदासीन झालो, आपण जर बिझनेसमध्ये नाही झालो तर आपलं शिक्षक असणं याला काही व्हॅल्यू नाही आहे. शिक्षक असणं ही एक उंची वेगळी आहे, पण तो आजच्या काळातला 21व्या शतकामध्ये तो उत्तम असा व्यावसायिक असणं हे मग त्याच्यामध्ये स्किल्स आहे महत्वाचं. 21व्या शतकातल्या विद्यार्थ्याचे स्किल्स म्हणून जेव्हा यादी बघतो आपण तेव्हा त्याच्यामध्ये पहिलं स्किल आहे ते म्हणजे त्याला बोलता आलं पाहिजे, मांडता आलं पाहिजे. दॅट इज द फर्स्ट स्किल ऑफ द स्टुडंट. पण त्याच्या पुढं जेव्हा आपण म्हणू तेव्हा टीचरसाठी काय आहे, तो यामध्ये प्रोफेशनल टीचर आहोत तर त्याला प्रोफेशन पण एक वेगळ्या अँगलने करता आलं पाहिजे. आपणच ऑफर देत आहोत ठीक आहे तुझ्यासाठी मी 3,000 घेतो, 2,500 घेतो, 2,000 घेतो, काम करतो. एखाद्याला 100-150 रुपये 200 रुपये कमी करायचे तर त्याची आर्थिक स्थिती बघा. परत कार बंद येतो आणि म्हणतो की माझे 2,000 तुम्ही करा. त्याची नाही करायची तर जाऊ द्यायचं. से नो फॉर युअर प्रोफेशन, फॉर युअर बेटरमेंट. नाही म्हणा, तो तुमच्या मैत्री खातर म्हणतोय, तुमच्या ओळखी खातर नात्या खातर म्हणतोय. माझ्या सेंटरला आतापर्यंत पण जर म्हटलं 20,000 मुलांनी MSCIT केली असेल आतापर्यंतच्या करिअरमध्ये तर त्याच्यामध्ये 5 सुद्धा माझे रिलेटिव्ह शिकले नाहीत. या स्टार नंबर शिकले नाहीत की भाऊ नाही की फीस भर हो नाही तर हा. त्याच्यामुळे भावांना राखी नाही बांधली हरकत नाही, पण भावाचं पोट आणि राखी याच्यामधलं अंतर मला कळतं. राखी जागी, पोटाच्या जागी, बिझनेसच्या जागी. हे पण मला MSCITने शिकवलं. पूर्वी मी असा नव्हतो. मनु सरांनी पत्रिके सरांनी कान धरून शिकवलंय
हात धरून शिकवलाय की डिस्काउंट पॉलिसी बंद कर. देत होतो. हा शिकवलं का? समोर आहेत ना सर. हो ना, नाही शिकवलं त्यांनी. आज ते मला विचारायचे, मग प्रश्न विचारले आता हे सगळं यारीच शिकवलेलं आहे. And फक्त ते माझी उजळणी हेटत की मला आठवत आहे का आता अशा रिक्षात टाकतो. तर हा सगळा मेळा आहे असता आणि खूप छान वाटलं तुमच्यासाठी शिकवलं. थँक्यू व्हेरी मच धनंजय सर. मला पुन्हा जाता पंढरीसी सुख वाटे जीवा असं आहे की MSCIT सोबत पुन्हा एकदा आलो की मजा वाटते, आनंद वाटतो. ही आनंद यात्रा भाग्य तुम्हाला दिलं. थँक्यू.